काही दिवसांपूर्वी आपण भेटलो होतो एका अशा कलाकाराला ज्याच्या चित्रांमध्ये फक्त रंग नसतात तर एक संपूर्ण जग जिवंत होतं. आज पुन्हा एकदा आपण त्याच प्रवासाला पुढे जात आहोत. वेलकम टू आवर चॅनल रिअल पीपल रिअल अचीवमेंट्स. येस, सगळे आपल्या मिस्टर पराग बोरसे सरांना ओळखतातच. आज आपला एपिसोड 2 चालू आहे. आपण मॅडमना भेटलात, त्यांनी तुमचे पेंटिंगची तारीफ केली, त्यांनी त्या पेंटिंग्स बाय केल्या, तुम्हाला मेंटॉरशी कम्पेअर केलं त्यांच्या. कसं वाटलं मग नंतर आणि काय केलं पुढं? ही तर खूपच एवढं प्रेरणादायी होतं त्यांचं ते वागणं, त्यांनी जे काही त्यांचं जेस्चर, आणि खरंच खूप चित्र काढण्यासाठी ऊर्जा मिळाली पुढची चित्र काढण्यासाठी. त्यानंतर एक गोष्ट नक्की घडली की मला विश्वास वाटू लागला की हो, मी माझ्या आवडीची चित्र काढून सुद्धा त्याच्यातून मला काही 4 पैसे मिळू शकतात. आणि मला त्यासाठी 4 पैसे मिळवण्यासाठी कोणाच्या तरी दुसऱ्याच्या आवडीची चित्र काढली पाहिजेत असं नाहीये, हे मला समजू लागलं. आणि मग मी ठरवलं की आता आपण चित्राची प्रदर्शनं करतच राहायची. म्हणून मी आर्ट प्लाझाला धरून ठेवलं. म्हटलं इथे मी प्रदर्शनं करत राहणार आणि इथे जर मला क्लायंट्स मिळत आहेत, लोक चित्र विकत घेत आहेत, तर मी इथे नक्की प्रदर्शनं करणार. तरी आता ह्या क्षणाला पुन्हा एकदा थोडीशी कृतज्ञतेची जाणीव होते. कारण हे आर्ट प्लाझा जे आपल्याला वाटतंय हे जेवढं दिसतं साधं तेवढं ते साधं नाहीये. त्याचं थोडंसं मला तुम्हाला सांगायला आवडेल की आज एक चित्रकार तुम्हाला ज्या वेळेला इंटरनॅशनली प्रदर्शनं करताना दिसतोय, मोठमोठ्या ठिकाणी त्याचे क्लायंट्स आहेत, हे सगळं बघायला आपल्याला मिळतंय. पण थोडंसं मी असं म्हणेन की चित्रकार जन्माला येणं हे आपण असंच म्हणू की झाडाचं रोपटं छोटंसं आपण लावतो. ते ज्यावेळेला छोटं रोप आपण लावतो ना, तर त्यावेळेला आपण किती खोल खड्डा खणतोय, त्याला मुबलक अशी माती देतोय का, व्यवस्थित त्याला जी पाहिजे तशी, त्याला खत देतोय का, त्याला किती सूर्यप्रकाश मिळतोय, त्याला पाणी आपण रोज घालतोय का. जर का आपण त्या सुरुवातीच्या काळामध्ये त्या झाडाला व्यवस्थित पोषण देऊ शकलो नाही तर त्याचं फ्युचरमध्ये म्हणजे बऱ्याचदा झाडं मरून जातात. करेक्ट. कारण त्या पहिलं जे 1-2 वर्ष असतात ते फार महत्वाचे असतात. त्यात त्याचा सांभाळ करणं, अगदी लहान मुलाच्या बाबतीत पण तेच आहे. आणि जशी ती झाडं मोठी होतात मग ती फळं देऊ लागतात, फुलं देऊ लागतात. पण मला असं वाटतं ते जे सुरुवातीचं पालन पोषण आहे ते प्लाझानी केलं. माझंच नाही तर खूप साऱ्या चित्रकारांचं. आणि ही प्लाझा ही संकल्पना ज्या चित्रकाराच्या मनात आली होती त्या चित्रकाराचा आज मला आवर्जून उल्लेख करावा असं वाटतं. त्यांचं नाव शेणॉय सर. तर ते खूप चांगले चित्रकार होते, पण त्यांनी हा चित्रकारांचा संघर्ष जवळून बघितला होता. आणि त्यांच्या हे लक्षात आलं होतं की ही जी जहांगीर आर्ट गॅलरी आहे हे एक असं ठिकाण आहे जिथे आर्ट बायर्स येतात. तर याच्या बाहेरची जी फुटपाथ आहे त्याला आपण जर का चित्रकारांचा एक हब बनवू शकलो, जे की तिथे जे नवोदित चित्रकार आपण म्हणू शकतो की ज्यांना खूप स्ट्रगल असतो, त्यांनी जर त्यांची चित्र तिथे लावलीत आणि त्यांना त्यातून थोडेसे का होईना पैसे जर मिळू लागले तर त्यांनी खूप सारा बदल घडू शकतो त्यांच्या लक्षात आलं होतं. म्हणून त्यांनी ती कन्सेप्ट घेऊन तिथे खूप संघर्ष केला ती स्पेस मिळवण्यासाठी. त्यांनी ती मुंबई महानगरपालिकेकडे खेपा घालून हे करून त्यांनी ती स्पेस कशी मिळवली होती बाहेरची. आणि ती स्पेस म्हणजे ती कुठल्याही आपण उल्लंघन करत नाही महानगरपालिकेच्या याचं, यासाठीच प्रॉपरली सगळी कागदोपत्री त्यांनी ते अलॉटमेंट घेतली. अर्थात त्याला पुढे कॅमलिननी पण स्पॉन्सर केलं, जे दांडेकर होते त्यांनी स्पॉन्सरशिप दिली. त्याच्यातून ते अजून चांगले होत गेले. ती स्टँड्स लावायची, कारण चित्रकार रोज आपली फ्रेम केलेली चित्र रोज तर घरी घेऊन जाऊ शकत नाही, कारण एवढी 15 चित्र घरी घेऊन जाणं आणि आणणं ट्रान्सपोर्टेशन मध्ये त्याचे पैसे खूप जातील आणि ती चित्र पण खराब होते. म्हणून त्या चित्राला स्टोरेज स्पेस म्हणून तिथे मागच्या बाजूला एक असं पत्र्याच्या टपरीसारखं होतं त्यावेळेला. आता खूप भारी झालंय. तर त्या टपरीमध्ये चित्र नेऊन ठेवली जायची संध्याकाळची काय, आणि परत मध्येच पाऊस आला, काही असं पण प्रॉब्लेम्स होते ना. मग त्यावेळेला म्हणून ती शेड त्यांनी बांधलेली होती, ती पण फार मेहनतीने मिळवलेलं होतं. आणि तिथे मग आर्ट प्लाझाचं ऑफिस सुरू झालं. आणि मग तिथे आम्ही चित्र रोज सकाळी तिथून काढून आणायचो, स्वतः हातातून उचलून एक चित्र आणून ठेवायचो. साधारण तो 5 ते 7 मिनिटाचा वॉक होता रोजचा. आणि ती चित्र आणून ठेवायची, चित्र लावायची,
तिथली स्टँडची साफसफाई करायची, रस्त्यावर सुद्धा झाडू मारायचो आम्ही बऱ्याचदा स्वच्छता ठेवण्यासाठी. ती स्टँडची रंगरंगोटी करायची. सरांनी आम्हाला असं काही सांगितलं होतं की तुम्ही चित्र लावून बरेच आर्टिस्ट असे होते की ज्यांना लाज वाटायची, कारण चित्राचे पैसे तर हवेत, विक्री तर हवे, पण आम्ही इथे बसणार नाही. सरांनी सांगितलं जो इथे बसायला तयार नसेल त्यांनी यायचं नाही, त्यांनी लावू पण नका इकडे, लावू पण नका, इथे या, इथे बसा, स्वतः अनुभव घ्या, लोक कसे वागतात, तुमच्या चित्राला काय प्रतिक्रिया देतात. जी स्पेस आपण वापरतो त्या स्पेसला स्वच्छ ठेवा, त्या स्पेसला अजून सुंदर करायचा प्रयत्न करा की अजून पुढचे चित्रकार तिथे येतील. हा त्यांचा दृष्टिकोन होता त्याच्या मागचा. आणि आम्हाला स्वयंसेवक एका पद्धतीने आम्ही सगळी कामं करत होतो सगळ्या याचे. पण तिथे कोणी करणार नव्हतं, कारण पैसे नव्हते त्याच्या पाठी. फ्रीमध्ये ती गॅलरी मिळायची सगळ्यांना. आणि तेवढंच नाही, काही स्टुडंटला त्यांनी त्यांच्या तयार केलं होतं की जे पूर्ण वेळ प्लाझा बघायचे. ओके. हो, म्हणजे सांभाळणं पण एक जबाबदारी होती ना, कारण प्रदर्शनाच्या डेट द्यायच्यात लोकांना, ती व्यवस्थित लॉक केलंय की नाही, सकाळी ओपन वेळेवर होतंय की नाही, अनेक गोष्टी असायच्या. तर त्यासाठी तशी माणसं तयार केली होती. तशी ती माणसं बरीच लोक असे आर्टिस्ट होते जे काळजी घेत होते. पण एक नवीन आणि संघर्ष करणारे जे काळ असतो आर्टिस्टचा, त्यावेळेला त्यांना सांभाळणारं, त्याचं पालनपोषण करणारं अशी ती एक आर्ट प्लाझा गॅलरी तयार झालेली होती. तर म्हणून मी तिथे पुढे खूप प्रदर्शनं केली. आणि मला पुढचा जो काळ होता आर्ट प्लाझाचा माझ्यासाठी खूप खूप चांगला ठरला. कारण की जो माझा पहिल्या प्रदर्शनाचा अनुभव होता, त्या अनुभवाच्या जोरावर मी ज्या वेळेला हे ठरवलं होतं की कुठल्या प्रकारच्या चित्रांजवळ लोक जास्त थांबतायत, हे तुम्ही ऑब्झर्व केलं? मी ऑब्झर्व करायचो. कुठल्या चित्रांना लोक सारखं जे विचारून जातात, कुठलं चित्र चांगलं आहे किंवा या चित्राची किंमत काय, तर अशी चित्र कुठली आहे, ह्याचं माझं ऑब्झर्वेशन चालू असायचं की काय नक्की लोकांच्या हृदयाचा ठाव घेत आहे. आणि माझी पण स्ट्रेंथ, कारण चित्र ज्या वेळेला आपल्या समोर आपण लावतो ना, बराच काळ आपण चित्र काढून नेहमी चित्रकार वेगळा होत असतो. ते चित्र कुठेतरी कपाटात नेऊन ठेवणं, ड्रॉवरमध्ये, त्याला सतत डोळ्यासमोर फ्रेममध्ये बघणं 8 दिवसासाठी, ही प्रक्रिया स्वतः चित्रकाराला बदलत असते. कारण जसं आपण आपल्या चित्रांबरोबर जगू लागतो ना जास्तीत जास्त वेळ, आपल्याला त्यातले काही फ्लॉज काही चांगले पॉइंट, स्ट्रॉंग पॉइंट्स हे आपल्याला खूप जवळून बघायला मिळत असतात. आणि बऱ्याचदा काही जाणकार चित्रकार पण तिथे यायचे. असं नाही की नुसतेच बाहेरच येतात, तिथे मोठे मोठे चित्रकार पास व्हायचे. M.F. हुसेन तिथून चालत जायचे त्याच फुटपाथ. खूप मोठे मोठे चित्रकार, जॉन फर्नांडिस तिथून जायचे, तिथून चित्रकार रवी परांजपे जायचे, खूप मोठे चित्रकार तिथून जायचे. तर त्या फुटपाथवरून जात असताना ते मध्येच कुठेतरी थांबायचे एखाद्या चित्राजवळ. त्यांना एखाद्या चित्रात छान काहीतरी झालंय ते बघायचे. नुसतं मला आठवतं की जॉन सर पास होत होते, तिथून चालत जात होते फुटपाथवरून, आणि चित्राकडे जस्ट अशी चित्र माझी लावलेली आणि त्यांची नजर गेली आणि त्यांनी एक क्षण त्यांचा पाय तिथे थांबला. तो त्यांचा थांबलेलं ते पाऊल हे माझ्यासाठी काय असेल तुम्ही विचार करू शकता का, की ते माझ्या चित्रासाठी थांबले, चष्मा खाली घेतला, असं करून बघितलं एकदा चित्र. ही गोष्ट माझ्यासाठी किती मौल्यवान होती की सरांना कुठेतरी काहीतरी दिसलं, थांबले, अप्रिशिएट, हे अप्रिसिएशन होतं. ते मला ओळखत नव्हते, पण ते खूप मोठे चित्रकार, आम्ही फक्त त्यांना बघायचो, त्यांची चित्र बघून आम्ही त्यांना फॉलो करायचो. तर ह्या अशा ज्या गोष्टी होत्या ह्या आर्ट प्लाझाने शिकवल्या तिथे, की माझ्या चित्रातले स्ट्रॉंग पॉइंट कुठे, चित्र जॉन सर कुठे थांबले, काय बघत होते, हे चित्रात काहीतरी असं होतं की त्यांना थांबावं लागेल. किंवा बरेच इतरही ज्या चित्रकारांची कामं खूप छान आहेत, असे चित्रकार येऊन एखादं चित्र ऍप्रिशिएट करायचं, हे छान झालंय, हे इथे असं, हे जे घडलंय ब्रशचा स्ट्रोक हा छान, इथे कलर स्कीम खूप छान झाली, इथे झाडाचं ज्या पद्धतीने झाड पेंट केलंय ते खूप छान झालंय. तर ह्याच्यातून खूप सारं शिकायला मिळत होतं. आणि ह्या निरीक्षणातून माझं दुसरं जे प्रदर्शन होतं ते एक व्हर्जन B, म्हणजे आपण थोडं अपग्रेडेड व्हर्जन ते होतं. आणि त्या प्रदर्शनातलं फ्रेमिंग पासून बराचसा बदल झालेला होता. ते पण तिथेच प्लाझा. मी प्लाझाला मग धरूनच ठेवलं होतं. प्लाझा म्हणजे माझं ते एक सेकंड होम. सेकंड होम. म्हणजे मी सतत तिथे जात असायचो. आणि मला एक कळलं होतं की जर का माझी चित्र मला जी आवडतात ती जर का मला त्याची विक्री करायची किंवा मला त्याचं मार्केट शोधायचं, तर मला आर्ट प्लाझा हे बेस्ट ठिकाण आहे. कारण ते फ्री होतं आणि ते मला बरंच काही शिकवत होतं. नुसतं चित्र विक्रीसाठी ते नव्हतं,
ते मला मार्केट शिकवत होतं, ते मला तऱ्हेतऱ्हेचे लोकांबद्दलचं ज्ञान देत होतं. म्हणजे तुम्हाला एक गंमत म्हणून सांगतो, वेगवेगळे अनुभव आपल्या चित्रकारांना येत असतात. कसं असतं, ज्यावेळेला आपण AC पंचतारांकित गॅलरीजमध्ये ज्यावेळेला चित्र लावतो, तिथला क्राऊड वेगळा असतो, तिथे फारच तुम्हाला मान सन्मान असतो. पण जेव्हा तुम्ही रस्त्यावर ज्यावेळेला एका फुटपाथवर ज्यावेळेला चित्र लावतात, त्यावेळेला अजूनच वेगळे अनुभव असतात. म्हणजे मला एकदा असं झालं की एक माणूस बराच वेळ, एक गमतीचा भाग आहे, एक माणूस बराच वेळ माझे चित्र बघत होता, बराच वेळ बघत होता. अच्छा. आणि मला वाटलं हा एवढा वेळ चित्र बघत उभा आहे, काहीतरी तर त्याला याला आपल्या चित्रात काहीतरी दिसतंय म्हणून हा उभा आहे. तर म्हणून मी त्याच्या जवळ गेलो, त्याला म्हणालो मी आर्टिस्ट आहे. त्यांनी माझ्याकडे असं बघितलं, मग म्हणाला आर्टिस्ट आहे. हा? देन व्हॉट, फॉरेनर होता. देन व्हॉट, दिस इज माय पेंटिंग, विच इज दिस. Oh no, I am looking at that the library, building of the library. I am looking at that, and I want to know how to go reach there. So हे बाहेरचे एक्सपिरियन्स आहेत जे रस्त्यावर येतात तुम्हाला. अँड इट्स पेनफुल इव्हन. हे पेनफुल असतात, पण हे अनुभव एवढे महत्वाचे असतात, कारण ज्या वेळेला हे पेन्स तुम्हाला येतात ना, त्यावेळेला तुम्ही अंतर्मुख होता आणि रेझिलियन्स तुमचा वाढतो, तुम्ही रेझिलियंट होता त्या सिच्युएशन. येस. आणि तुम्ही ज्या प्रतिक्रिया असतात लोकांच्या चांगल्या वाईट, त्या तुम्ही कशा झेलायच्या, पचवायच्या कशा, हे पण तर तुम्ही शिकता. माणूस म्हणून ग्रो होत आहे. म्हणून तुम्ही आर्ट प्लाझाला, मला हेच वाटतं ना की मी त्या क्षणाला मला काय झालं माहिती का, ज्या वेळेला त्यांनी तसं म्हटलं त्या क्षणाला मला असं वाटलं की मी असं अपेक्षित धरतोय की माझं चित्र, प्रत्येकाने येऊन माझं चित्र बघावं, माझ्या चित्राकडेच लक्ष असावं. पण का असं, का आग्रह का आहे माझा याच्यासाठी? तर असा आग्रह असण्याची गरज नाही की प्रत्येकाने माझं चित्र बघावंच. मला त्यावेळेला एक जे प्रसिद्ध एक जे सेंटेन्स आहे, ज्याला चित्रकलेच्याच नाही, सगळ्या दृश्य कला जेवढ्या आहेत त्यांच्या जगतात फेमस एक सेंटेन्स आहे. त्याचं ते सेंटेन्स असं आहे, ब्युटी लाईज इन द आय ऑफ द बिहोल्डर. म्हणजे सौंदर्य हे माझ्या चित्रात नाही, तर तो बघणारा जो आहे त्याच्या दृष्टिकोनात आहे, त्याच्या दृष्टीमध्ये आहे. जर का बघणारा वेगळंच काहीतरी शोधतोय, बरोबर, त्याचा सर्चच वेगळा आहे, तर तो नाही तुमच्या चित्रामध्ये रस घेणार. तुम्ही कितीही सुंदर चित्र काढा, आणि जर एखादा सौंदर्याचा साधकच आला, तो शोधच त्या पद्धतीचा आहे, तर तो खिळून राहील तुमच्या चित्राबरोबर बऱ्याच वेळा, कुठल्याही आणि कुठल्याही. म्हणून चित्र काढत असताना आपण खूप जास्त रसिकांचा विचार करणं सुद्धा चुकीचं आहे. हे मला कळू लागलं होतं की लोक खूप जास्त म्हणजे तुमच्या चित्राला बघितलंच पाहिजे, हा पण तुमचा टास्क असावा. आणि तुम्ही तुमचं चित्र हे तुमच्या निखळ आनंदासाठी तुम्ही तुमचं चित्र रंगवावं, हे मला त्यातून समजू लागलं होतं की तो जो आपण आनंद घेतलेला क्षण असतो, तोच जाऊन कुठेतरी रसिकांच्या हृदयाला स्पर्श करत असतो. आणि ती सौंदर्य दृष्टी ही प्रत्येकाला, जसं मी म्हणेन की आपण आजपर्यंत आयुष्यात मानसन्मान कमवला, एवढी प्रॉपर्टी, पैसा अडका कमवला, तसं सौंदर्य दृष्टी कमवणं ही खूप मोठी गोष्ट असते. आपल्याला असं वाटतं की सौंदर्य त्यासाठी कुठे काय करायला लागतं, म्हणजे सौंदर्याच्या अनुभूतीसाठी, सुंदर दिसण्यासाठी नाही म्हणत मी, सौंदर्याच्या अनुभूतीसाठी. ते तर काय आपण असंच काहीतरी दिसतं आणि आपण बोलतो वा छान आहे, बरोबर. त्या अनुभूतीसाठी थोडी काही मेहनत घ्यावी लागते. हा एक सर्वसामान्य दृष्टिकोन आहे. पण मी असं म्हणेन की जर का सगळ्यात कष्टसाध्य किंवा ग्रेटेस्ट अचिव्हमेंट लाईफ मधली जर कुठली असेल, तर मी ती म्हणेन की ती सौंदर्याची अनुभूती मिळवणं ही एक खूप मोठी अचिव्हमेंट आहे. मी तर म्हणेन सर्व पैसा अडका याहीपेक्षा ती खूप मोठी प्राप्ती असते, उपलब्धी असते. म्हणूनच आपण जर का आपल्या ग्रंथांमध्ये जाऊन बघितलं तर आपल्याला दिसतं अध्यात्मामध्ये सुद्धा सत्यम शिवम सुंदरम. तर हा जो कोट आहे हा मला तिथे उकलू लागला. सत्य हेच शिव आहे आणि शिव हेच सुंदर आहे. तर इथे सौंदर्याची जी आपली अनुभूती आहे किंवा जाणीव आहे, याची शिवाच्या पावित्र्याशी तुलना आहे, सत्याच्या पावित्र्याची तुलना आहे. म्हणजे काय की ते तसंच आहे
जे सौंदर्याची अनुभूती आहे ती एवढी निरागस आहे, एवढी विचारशून्य आहे, एवढी शांत आहे आणि निशब्द आहे की ऍक्च्युली ते तुम्हाला जे आहे त्याची जाणीव करून देत असतं. म्हणजे तुम्ही पूर्ण वर्तमान क्षणामध्ये जगू लागता त्या अनुभूतीबरोबर. अशी ती सौंदर्याची अनुभूती आहे. त्यामुळे ती काय अशी फ्रीली मिळालेली गोष्ट नसते. त्यासाठी तुम्हाला खूप त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तुम्हाला तेवढं संवेदनशील बनावं लागतं. मला असं वाटतं संवेदनशील बनण्या एवढी मोठी कठीण गोष्ट दुसरी नाहीये. आपण उलटा प्रवास चालतो शक्यतो आपल्या जीवनाचा, की आपण संवेदनाहीन दिवसेंदिवस बनत जातो. पण आपण संवेदनशील बनलं पाहिजे. आणि ती संवेदनशीलता सुद्धा मला असं वाटतं की आर्ट प्लाझाच्या ती फुटपाथ मला हे सगळं शिकवत होती, की ती माझं स्कूल बनलं होतं एका पद्धतीने. आणि मी तिथे माझ्यासारखे स्ट्रगलर अनेक चित्रकारांना भेटलो. आज तेही खूप मोठे झालेत त्यांच्या क्षेत्रात आणि खूप मोठं नाव त्यांनी मिळवलेलं आहे. पण म्हणून असं म्हणेन की ते आर्ट प्लाझाला मी जवळजवळ 2002 ते 2006 पर्यंत मी प्रदर्शनं केली. आणि मग माझी विक्री वाढत गेली चित्रांची तिथेच प्लाझाला. जी 2 गेली होती तिथे माझी 5 चित्र गेली दुसऱ्या प्रदर्शनात. तिसऱ्या प्रदर्शनात माझं अजून 6 चित्र गेली. तर आणि मी प्रयोग करत होतो. मी दरवेळेला चित्र न्यायचो ना, तर गेल्या वेळेच्या प्रदर्शनात जी चित्र होती तसंच्या तसं काही न नेता ह्या वेळेला मी काहीतरी वेगळं मांडून बघूया का. कारण काय होतं याचं गंमत काय असते की ज्या वेळेला आपल्या बाजूला अजून काही चित्रकार चित्र लावत असतात आणि नकळत आपल्याला त्यांच्यातलं जे सौंदर्य आहे ते पण आपल्याला जाणवत असतं. तर हे काहीतरी ह्याला खूप छान जमून गेलंय, इथे काहीतरी गंमत झाली. तर त्या गोष्टी आपण प्रयत्न करत असतो की मला असं काहीतरी करता येऊ शकतं का, हे एवढं छान त्याला जमलेलं हे साध्य होऊ शकतं का. आणि ते कुठेतरी करायचे प्रयत्न चालू असायचे. त्याला कॉपी मी म्हणेन की ते इन्स्पिरेशन घेऊन आपण आपल्या याच्यामध्ये आपल्या बुद्धीच्या किंवा कल्पकतेच्या जोरावर त्याच्यामधून आपण नवीन काहीतरी शोधून काढणं. You are exploring as an artist. Yes. After introspecting आणि empathizing with whatever was happening around. आणि मी ते पेंट करत राहिलो. त्यामुळे प्रत्येक प्रदर्शनात मी काही नवीन घेऊन गेलो, विक्री व्हायची, चांगला सेल मिळू लागला, कॉन्फिडन्स वाढू लागला होता. पण अजूनही किमती ज्या होत्या माझ्या चित्रांच्या त्या 3,000, 2,500, 3,500, 4,000 अशाच रेंजमध्ये होत्या. आणि पण मी खूप आनंदित होतो. पण मग तेव्हा तुम्हाला असं वाटलं नाही की आपलं प्रदर्शन जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये किंवा असं काही मोठ्या ठिकाणी व्हावं? आता त्यावेळेला असं होतं की जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन करायचं म्हटलं ना की असं नाहीये की तुम्ही गेलात तिथे त्यांना सांगितलं आमची ही चित्र आहेत, मला प्रदर्शन करायचंय, तारीख द्या. तर हे असं नसतं. हे मला तिथेच माझा एक सिनियर मित्र होता जो माझा एक क्लासमेटच होता, विलास भाड त्याचं नाव, तो नागपूरचा आर्टिस्ट आहे. तर तो जहांगीरला त्याचं प्रदर्शन लागलं होतं. तर मी त्याला विचारलं याची काय प्रोसेस असते. तर त्यांनी मला तेव्हा सांगितलं होतं की अरे याचे ऍप्लिकेशन फॉर्म सुटतात. सप्टेंबर महिन्यामध्ये. आणि ते 1 महिन्यासाठीच सुटतात. ते ऑफिसमध्ये जाऊन घ्यायचे, ते फॉर्म भरायचे, तुम्हाला कसलं प्रदर्शन करायचंय, कधी करायचंय, सगळं फिलअप करायचं. आणि ते फिलअप करून त्यांचा फॉर्म सबमिट करायचा असतो 1-2 महिन्यामध्ये. आणि मग त्यानंतर 3 वर्षानंतर तुम्हाला त्यांचं लेटर येतं. 3 वर्ष म्हणजे वेटिंग पिरियड इज 3 इयर्स. त्यावेळेला 3 वर्ष, आता तो 7-8 वर्षाचा आहे वेटिंग पिरियड. तर तो ऍप्लिकेशन केल्यानंतर त्यांच्याकडून लेटर येतं आणि मग तुम्ही त्या लेटरला त्यात असं असतं की तुमची काही चित्र सबमिट करा. तर मग त्यावेळेला त्या स्लाइड्स असायच्या, आपण जे म्हणतो ना त्या स्लाइड्स पूर्वी असायला आठवतं का, पॉझिटिव्ह अशा. तर त्या स्लाइड सबमिट करायच्या असायच्या. आणि मग त्या स्लाइड सबमिट केल्यावर परत त्यांच्याकडून एक 6 महिन्यांनी लेटर यायचं की तुमचं सिलेक्ट झालंय किंवा नाही झालंय, रिजेक्ट झालंय. ते पण हो, कारण त्यांची एक प्रॉपर कमिटी असते चांगल्या आर्टिस्टची आणि मग ते ठरवतात की याला द्यायचं की नाही प्रदर्शनासाठी. तर असं मग मी पण त्या माझ्या मित्राच्या सांगण्यावरून मी तिथे फॉर्म ऍप्लिकेशन भरलं जहांगीरमध्ये. मे बी 2002-03 लाच केलं असेल मी ते ऍप्लिकेशन. 3 मध्ये वगैरे ऍप्लिकेशन करून ठेवलं होतं आणि विसरूनही गेलो होतो की आपण असं काहीतरी केलंय. आणि असा विश्वास होता की आपल्याला काही मिळणार नाहीये, आपण असंच करायचं म्हणून करून ठेवलंय. असं एक प्रोसेस लर्न केली, एक्सप्लोर केली. ठाम विश्वास होता की आपल्याला काय जहांगीर वगैरे मिळणार नाही. तर मग मी आर्ट प्लाझामध्ये स्वतःचं एक करिअर एक्सप्लोर करत होतो. आणि त्यावेळेला
अजून एक माझा एक मित्र होता ज्यांनी हॉटेल लीला जे आहे एअरपोर्टच्या जवळ तिथे प्रदर्शन त्यांनी भरवलं होतं. तर त्याला चांगला सेल्स तिथे झाला होता. तर त्यांनी मला सांगितलं की अरे असं असं एक आहे, तू तिथे पण एकदा ट्राय करून बघ. म्हणून मी तिथे गेलो आणि तिथे एक प्रदर्शन भरवलं. आणि Okay. ते जे लीलाचं प्रदर्शन होतं तो माझ्यासाठी लँडमार्क ठरला. म्हणजे तिथे ज्या पद्धतीचा क्लायंटल तिथे येत होता की मोस्टली पाश्चिमात्य देशातली लोक आणि म्हणजे युरोपियन्स होते, अमेरिकन एलिट पीपल काम आणि खूप वरच्या क्लास तिथे दिसत होता. आणि त्यांनी माझी चित्र म्हणजे मला आठवतंय की माझं एक दिवस अचानक मी ट्रेनमध्ये होतो आणि मला कॉल आला की तिथे जे गॅलरी सांभाळायचे त्यांनी मला कॉल केला की एक इटलीचे गृहस्थ आहेत म्हणजे ते इटालियन एकदम बेसिकली, तर त्यांना तुमचं एक चित्र खूप आवडलंय पण ते आता लगेच त्यांना जायचंय, फ्लाईट आहे त्यांचं. तर आता पेंटिंगचं काय करायचं. तर एवढी किंमत ते द्यायला तयार आहे, तुम्ही एवढी लावलेली आहे, थोडेसे ते कमी करून मागतायत, काय करायचं. तर ती किंमत त्यावेळेला मला आठवतं की ती होती 30,000 रुपये. ओके. आणि ते 25,000ला मागत होते. आणि 25,000ला चित्र विकल्या जाणं हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. येस. आणि मग ती 25,000ला तिथे पहिलं चित्र माझं विकलं गेलं. आणि जवळजवळ मला असं वाटतं दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी एक 5-6 जणांचं एक मोठं हे होतं, कुटुंब होतं. आणि ते दुपारचं जेवण झालंय आणि मी तिथे लीलाला बसून थोडासा झोप काढत होतो कारण तिथे कोणच नसायचं. आणि मग ते अचानक आले आणि मला आवाज झाला काहीतरी म्हणून मी बघायला लागलो. तसे हसतायत, जोरजोरात बोलतात असे ते 6 जणांची फॅमिली. आणि सगळे वयाचे 50च्या पुढचेच होते सगळेच, काही तर 60च्या पण वरचे होते. आणि ते असे आले आणि ते एकदम बघायला लागले, वा व्हॉट अ पेंटिंग, आणि त्यांचं सगळं सुरू झालं. आणि मग त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं हाऊ मच इज दिस फॉर, असं विचारायला लागले मला डायरेक्टली. आणि त्यांनी पटापट मला सांगितलं आय वॉन्ट दिस, आय वॉन्ट दिस. मी फक्त बघतच बसलो. आणि त्या एका चित्राची किंमत 50,000 होती, एकाची 45 होती, एकाची 60. झिरो बघितलं की नाही मनात तुमच्या ते? मी मनातल्या मला विचारलं आणि बोललो हे खरोखर आपल्याला देणार आहेत का, आपल्याला म्हणतात आय वॉन्ट दिस. आणि त्यांनी सगळी उचलली ती 3-4 चित्र आणि ते म्हणाले आम्ही येतो लगेच तुम्हाला पेमेंट करायला. तर त्यांचे 2 लोक तिथे बसून राहिले, 2 लेडीज, आणि आले ते अर्ध्या तासामध्ये आणि एवढी अशी कॅश घेऊन आले पूर्ण. ते इंडियनच होते का? नाही, ते युकेचे होते आणि ते अँबॅसेडर होते युकेचे इंडियामधले. अच्छा. तर ते त्यांनी ती घेतली सगळी चित्र आणि एवढी सारे पैसे बघून मला समजलं नाही की आपल्या चित्रांना किमती. आणि परत एवढे लोक पे करतायत आपल्या चित्रांना. बरं, ही माणसं कोणी साधी नाहीत, यांनी जग बरंचसं बघितलेले लोक. येस, व्हेरी इंटेलिजंट पीपल. त्यांनी पेंटिंग खरेदी केले एवढ्या पैशाला. आणि खरोखर तो क्षण म्हणजे मला असं वाटलं की तो खूप झंझोडणारा असेल की व्हॉट इज हॅपनिंग. आणि खूप म्हणजे मग इथून असं झालं ना की पुढे मग हे सगळं हा सिलसिला असाच चालू राहिला कारण त्या प्रदर्शनात अजून माझी काही चित्र विकल्या गेली. आणि मग असं झालं की मी ते प्रदर्शन झालं आणि एक वर्षभर झालं असेल, म्हणजे 2007ची गोष्ट असेल. तिथेच द लीलाला तुम्ही? 2006 मध्ये जे प्रदर्शन झालं त्यानंतर 2007 मध्ये असं झालं की मला एक मेल आला. ओके. एक ईमेल आला आणि तो ईमेल ती जी माणसं होती युकेची एम्बेसीवर, त्यांचाच ईमेल होता. आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तुमची अजून काही चित्र घेण्याची इच्छा आहे. वाह. तर तुम्ही आम्हाला पाठवू शकता का, काय आहे ते. मग मी त्यांना पाठवलं. तर ते मग त्यानंतर ईमेलच्या नंतर साधारणपणे 2 महिन्यानंतर ते त्यांचा पूर्ण, कारण ते कॉन्सुलेट जर्नल आणि ते सगळा ताफा होता त्यांचा गाड्यांचा, त्या गाड्या घेऊन ते कर्जतमध्ये आले. आपल्या इकडे? आपल्या इथे दहिवली गावामध्ये. काय म्हणता? कर्जत हादरला असेल. त्यांचे बॉडीगार्ड्स आणि हे कर्जतमध्ये मला वाटतं की लोकांनी कळलं नसेल पण दहिवलीत जास्त त्यावेळेला जाणवलं. माझ्या घराच्या इथे तर खूपच जास्त जाणवलं की त्या सगळ्या गाड्या, बॉडीगार्ड्स, आणि कुठे आले ते एवढे सगळे लोक. आणि ती छोटीशी पायवाट माझ्या घराकडे जाणारी त्याच्यावरून ते आले. आणि त्यांनी आल्यावर मग माझं तिथे लगेच एक चित्र विकत घेतलं. तुम्हाला सांगितलेलं आम्ही येतोय, सो तुम्ही प्रिपेअर्ड होते, नाही तर तुम्ही शॉक मध्ये? प्रिपेअर्ड होता. आणि मग ती चित्र तिथे विकत घेतली. मला काही ऑर्डर्स दिल्या. मग प्रत्येक एक चित्र 50-50 हजाराचं होतं. तुम्ही घरात पण अशी व्यवस्थित चित्र ठेवलेली होती? आणि मी काढून ती त्यांच्या समोर मांडली ते आले तर. ओके. आणि त्यावेळेला
कर्जतचे जे आपले पत्रकार आहेत त्या पत्रकारांनी खूप चांगला सपोर्ट केला. म्हणजे त्यावेळेला सर्व पेपरला त्यांनी बातमी छापली होती की असे इंग्लंडहून कर्जतमध्ये येऊन लोकांनी लोक चित्र घेतलं. खरेदी करतात. म्हणजे त्याच्यामध्ये मला एक अग्रगण्य नाव घ्यावं असं वाटेल की आता जे सिनियर आपले इथले पत्रकार आहेत विजय मांडे, त्यांनी ती सगळ्या बातम्या सर्व पेपरला दिल्या होत्या, विजय मांडेंनी. येस, आणि आपले एक जे संजय गायकवाड पत्रकार, संजय दादा. हा, त्या दोघांनी बातम्या दिल्या. आणि त्यामुळे इथल्या लोकांना कळलं, कारण त्यावेळेला सोशल मीडिया तेवढा नव्हता, फेसबुक नव्हतं, कारण हे किती WhatsApp कुठल्या वर्षाची 2007 ची गोष्ट आहे ना. 2007. हा, त्यावेळेला काहीच नव्हतं. त्यामुळे पेपरमध्ये बातमी आल्यावरच लोकांना कळायचं की नक्की काहीतरी असं घडलं. झालंय. हो, आणि त्यावेळेला खूप जास्त गाजावाजा झाला त्या गोष्टीचा. आणि पण एक झालं की तिथून मग मला चित्र विक्री हा माझ्यासाठी खूप कठीण विषय राहिला नाही. नो लुकिंग बॅक म्हणजे हा. तो टर्निंग पॉइंट. आणि मग जसं जसं पुढे मग आता अचानकपणे हा एक छोटीशी किस्सा सांगायचा राहिला याच्यामध्ये की मला आठवतंय जहांगीर आर्ट गॅलरीचं मला लेटर आलं की आता तुमच्या स्लाइड सबमिट करा. हा, ते आलं जिथे तुम्ही मी जे application केलं ऍप्लिकेशन होतं. आणि विसरलेलं. आणि विसरलेलो, तर ते मला लेटर आलं दरम्यान की तुमच्या स्लाइड तुम्ही सबमिट करा. आणि आता स्लाइड सबमिट करणं हे मला नवीन होतं. ओके. चित्राचा फोटो कसा काढायचा, त्याला त्या स्लाइड्स कशा बनवायच्या. मग हे सगळं जरा मी माझे 1-2 ओळखीचे काही इथले फोटोग्राफर्स होते त्यांना विचारलं आणि ते समजून घेतलं. आणि मग मी त्या स्लाइड्स डोंबिवलीला एका ठिकाणी बनवून मिळत होत्या ते करून घेतल्या. आणि ते करून मी ते मिळायला खूप लेट झालं माझ्या हातात यायला. आणि मला लेटरवर लिहिलं होतं की तुम्ही ह्या तारखेपर्यंत सबमिट करायचं. अच्छा. तर ती तारीख होती 27 जुलै. आपल्याकडे Submission. पाऊस 26 जुलैला. 2006. हा. ओके. आता बघा, तुम्हाला आठवत असेल की 26 जुलै 2006 ला काय घडलं होतं. जरा बॅक तुम्ही जर जाऊन बघितलं तुमच्या लक्षात येईल की अख्खं बदलापूर सगळं पॅक. सगळं पाण्यामध्ये होतं. आणि मी निघालो होतो स्लाइड्स घेऊन जहांगीर आर्ट गॅलरीत देण्यासाठी. आणि कर्जतून ट्रेन निघाली, पाऊस खूप होता. पण अडकले. आणि जसं बदलापूर आलं तसं सगळं पाण्याने, मी बघतोय बाहेर सगळं पाणीच पाणी, सगळं बदलापूर पाण्यात बुडालंय. पण मला ही मनामध्ये की आज जर स्लाइड दिल्या नाहीत तर काय करणार. तर गेली माझी संधी हातातून. माझ्या मनात ते चाललेलं होतं. एक अनाउन्समेंट झाली की गाडी एक लोकल निघाले जी पुढे चालले कल्याणकडे. मी पटकन जाऊन त्या लोकलमध्ये बसलो आणि ती ट्रेन अशी निघाली आणि ती अंबरनाथला जाऊन थांबली. आणि अंबरनाथला त्यांनी सांगितलं की आता याच्या पुढे ट्रेन जाणार नाही, आता काय करायचं. माझ्या मनात असं होतं की कदाचित मी जर का कल्याण डोंबिवली गाठलं तर मी कसा बसा पोहोचू शकेन. पण खूप अंतर आहे. हा, हो, कारण का माहितीये का, तिथे माझा एक मित्र राहायचा चिखल्यात अच्छा. डोंबिवलीमध्ये. आणि मला अशी आशा होती की तो मला बाईकवर पण नेईल, कारण माझं एक खूपच महत्वाची गोष्ट होती. तर मी म्हटलं आपण डोंबिवली गाठूया. आणि मी त्याला कॉल पण केला ओके. की त्यावेळेला फोन चालू होते तोपर्यंत कॉल चालू होते. आणि मी त्याला कॉल केला, असं हो म्हणाला, तू ये आपण करूया, हे खूप महत्वाचं आहे. आणि म्हणून मी तिथून चालत निघालो. पूर्ण पाणी ट्रॅकवर आणि अक्षरशः एवढा पाण्यामध्ये बुडलेलो होतो. आणि ते बॅग अशी डोक्यावर ठेवून खरं. मी क्रॉस केलं होतं ते सगळं चालत कल्याणपर्यंत. कितीतरी तास मी चालत होतो कारण ते त्याच्यासाठी. काय- आणि मी एकटाच नव्हतो, खूप लोक होते, म्हणून मी हिंमत केली. कारण खूप लोक अडकले होते कुठे कुठे, ते त्यातून जात होते. पण ते सगळं करत असताना असं झालं की मी ज्या वेळेला तिथे पोचलो डोंबिवलीला, तर तेव्हा तिथला जो सीन होता ते पण सगळं पाण्यात होतं. आणि मी जो गारटलेलो होतो त्या पाण्यातून चालू, की ते खूप भयानक होतं. एकतर ते घाणेरडे पाणी होतं सगळं, त्यातून ते खूप भयानक होतं. आणि मग तिथे मी गेलो, तर तिथे गेल्यानंतर शेवटचा फोन झाला त्या माझ्या मित्राला. त्याला सांगितलं तो बोलला, अरे इथे सगळं बंद झालं, इथे पण पाणी पूर्ण पॅक आहे, तर तू इथे ते या ठिकाणी उभा राहा एका ब्रिजवर, मी तुला तिथून पिकअप करतो. त्या पद्धतीने मी तिथे गेलो, त्यांनी मला तिथे घ्यायला आला आणि मी त्याच्या घरी गेलो. आणि गंमत अशी झाली की त्याच्यापासून नंतर फोन कॉल बंद झाले, सगळे फोन बंद झाले. तुम्ही भेटले पण? आम्ही दोघं भेटलो आणि कॉल्स बंद झाले. आणि सगळ्या ट्रेन बंद, बसेस बंद, सगळं बंद, रस्ते वाहून गेले होते सगळीकडे. आणि मग मी 3 ते 4 दिवस त्याच्या घरीच मुक्कामाला होतो. आणि स्लाइड्स माझ्याकडे होत्या.
आणि मला सगळे सांगत होते त्याच्या घरातले पण की समजत होते समजतील की ती त्यांना हे कळणार की एवढं मोठं हे झालंय की त्यामुळे येऊ शकले नाही. येस, आणि पण माझ्या मनात भीती ती होतीच आणि मला असं ती हुरूर होती की आपली संधी जाणार म्हणून ही सगळी याच्यामध्ये. दे विल ऑफकोर्स कन्सिडर. हो, पण त्या मित्रांनी मला समजवलं आणि मग जसं ते सगळं ओसरलं तसं एक कॉल झाला जहांगीरला आणि ते कळलं की त्यांनी त्या डेट्स 8-10 दिवस Extend पुढे केल्या. केले, एक्सटेंड मग? केल्यात. तेव्हा मला ते हायसं वाटलं. तर ती म्हणजे सबमिशनची सुद्धा मला ही स्टोरी आठवली पटकन की काय घडलं होतं म्हणजे submit. किती मेहनत घेतली या. त्याच्यासाठी सुद्धा. आणि मग मात्र माझं सिलेक्ट झालं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये. वा, सिलेक्शन झालं आणि मला लेटर आलं की तुम्हाला डेट मिळत आहे. आणि पहिल्या याच्यामध्ये मी फार दुर्मिळ चित्रकारांमध्ये एक नशीबवान चित्रकार ठरलो होतो की पहिल्या ऍप्लिकेशन मध्ये application मध्येच सिलेक्शन माझं सिलेक्शन झालं होतं. आणि 2008 मध्ये माझं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शन भरलं. त्यावेळेला मला एक जाणवलं की इथेच 5 फूट बाहेर या भिंतीच्या बाहेर आर्ट प्लाझा नावाची जी गॅलरी, त्या गॅलरीमध्ये बसलेलं असताना हे 5 फूट अंतर पार करण्यासाठी मला एवढी वर्ष लागणार आहेत किंवा एवढी मेहनत लागणार आहे हे कधी जाणवत नव्हतं किंवा वाटत नव्हतं. पण ते सगळं झालं होतं. एवढी वर्ष लागली होती ते 5 फूट अंतर पार करायला, एवढी साधना करावी लागली होती, प्रयत्न करावे लागले होते आणि ते 5 फूट अंतर पार झालं होतं आणि मी जहांगीरमध्ये प्रदर्शनासाठी उभा होतो. तर हे मला असं वाटतं की आर्ट प्लाझा हा याच्यामध्ये खूप महत्वाचा रोल प्ले करतं, ज्यांनी मला तिथपर्यंत पोहोचण्याची संधी पण दिली आणि तुम्हाला ती कॅपॅसिटी बिल्ड करून दिली टू फेस ऑल द हर्डल्स ऑफ लाईफ. आता तुम्ही जहांगीर आर्ट गॅलरी मध्ये होता, येस. याचे काय एक्सपिरियन्सेस, काय हो. फिलिंग्स? खूपच एका रातोरात आपण म्हणतो ना की आपण सेलिब्रिटी बनणं, याचं असं फिलिंग मला आलं होतं जहांगीरचं ते पहिलं प्रदर्शन. कारण मला आठवतंय माझं प्रदर्शन म्हणजे लागायच्या आधीच विक्री झाली होती त्यावेळेला. त्याचं कारण सांगतो काय की जहांगीरचं प्रदर्शन ज्या वेळेला असतं त्यावेळेला जहांगीरचे क्लायंट लिस्ट असते. त्या क्लायंट लिस्टला तुम्ही इन्व्हिटेशन्स पाठवू शकता, प्रिंटेड अर्थातच, कुरिअर. ओके, तर मी तशी बरीचशी इन्व्हिटेशन पाठवली होती Okay. त्यांच्या लिस्टनुसार. आणि त्यानुसार 5 दिवस आधीच मला कॉल सुरू झाले होते बऱ्याच लोकांचे की तुमचे चित्र आम्ही ब्रोचर आम्ही बघतोय आणि आम्हाला खूप आवडले, आम्हाला हे घ्यायचंय ते घ्यायचंय, याच्या किमती काय आहेत. आणि बुक पण केली होती त्यांनी बऱ्याच जणांनी त्याच्या फोन कॉलवरूनच. आणि त्यामुळे मी बराचसा निश्चिंत झालेलो होतो जहांगीरच्या प्रदर्शनाच्या वेळेला. पण जहांगीर आर्ट गॅलरीत प्रदर्शन करणं हे काय असतं हे मला तेव्हा कळलं की माझं ज्या वेळेला प्रदर्शन लागलं त्या दिवशी महाराष्ट्र टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस सगळ्या पेपरला बऱ्यापैकी मोठ्या आकाराच्या बातम्या होत्या त्याच्या रिलेटेड माझं प्रदर्शन भरलेलं आहे म्हणून. वा आणि माझी चित्र, माझा स्वतःचा फोटो टाइम्स ऑफ इंडियामध्ये, वा, त्यानंतर महाराष्ट्र टाइम्स मध्ये पण तसंच बरंचसं अर्ध पेज भरलेलं होतं माझ्या चित्रांनी. तर बरीच लोक येत होते, आम्ही महाराष्ट्र टाइम्सला वाचलंय, आम्ही टाइम्स ऑफ इंडिया मध्ये बघितलंय तुमचं, मिड डे मध्ये बघितलं. आणि ते येत होते आणि येऊन मला सांगायचे नंतर की आम्हाला ऑटोग्राफ पाहिजे म्हणून. त्यावेळेला मला असं वाटायचं अरे हे ऑटोग्राफ का मागतात आपल्याकडे, आपण असं काय केलंय. ऑटोग्राफ मागायचे, माझ्याबरोबर त्यांना फोटो काढायचे असायचे, माझ्याबरोबर बोलायचं असायचं लोकांना. तर ते मला जहांगीर आर्ट गॅलरीत खूप जास्त जाणवलं. आणि पहिल्यांदा आपले जे फॅन्स सापडणं म्हणतो ना आपण की आपल्या चित्रांनी अत्यंत असे हे झालेले भारावून गेलेले लोक आहेत आणि त्यांना त्या चित्रकलाशी बोलताना त्या ज्या भावनांमधून ते बोलतात, तर ते सगळं मी फील करत होतो, खूप जवळून पाहत होतो. आणि तो एक खूप वेगळा अनुभव राहिला माझ्यासाठी. की परत एक मला असं पण जाणवलं की आपली जी मानसिकता आहे समाजाची की एखादी चित्र जोपर्यंत फुटपाथच्या गॅलरीवर आपण विकत घेतोय किंवा मिळतंय आपल्याला, त्यावेळेला त्याला आपण तेवढे पैसे मोजायला तयार नसतो. आणि तेच 5 फुटात ज्या वेळेला एका मोठ्या दालनामध्ये वातावरणात दालनात ते लागतं, त्यावेळेला सहज आपण त्यासाठी 50,000 1,00,000 मोजायला तयार होतो. तर फक्त ठिकाणामुळे आपण कुठे परचेस करतो याच्यामुळे या गोष्टी ज्या बदलतात, तर ते मला पहिल्यांदाच तिथे समजलं. मला ही गोष्ट माहितीच नव्हती की मला असं वाटायचं की एखाद्या चित्रकाराचं नाव मोठं असतं किंवा काम मोठं असतं,
म्हणून किमती मिळत असतात. पण नंतर माझ्या हे पण लक्षात येऊ लागलं की नाही, आपण कुठे प्रदर्शन भरवतो हे फार महत्वाचं आहे, ते ठिकाण काय आहे. तर किमती त्याच्यावर आधारित असतात. म्हणून चित्रांना किमती ज्या मिळतात ना, आपण बऱ्याचदा बघतो की खूप जास्त किमतींना चित्र विकल्या जातात. तर ती कुठे प्रदर्शित होत आहेत, कोण प्रदर्शित करतंय, त्यातलं वेळ, ठिकाण आणि त्याचं सगळं जे मार्केटिंग स्ट्रॅटेजी असते त्याच्या भोवतीची, ही त्या चित्राच्या किमती ठरवत असते ऍक्च्युली. पूर्वी मी फक्त चित्राचा दर्जा हाच एकमेव माझा दृष्टिकोन असा, चित्राचा दर्जावरूनच किमती ठरतात असं मला वाटायचं. पण नाही, तसं नाही. त्याच्या मागे बरेचशी गणितं असतात, त्याच्या मागे बरेचसे चित्र खरेदी विक्री करणारे एजंट्स पण असतात. म्हणजे चित्रकला हे खूप मोठं मार्केट हे पण मला तेव्हा कळलं. इज इट? कारण माझ्या समोरच जहांगीरमध्ये गंमत अशी झाली की एक 3रा दिवस असेल माझ्या प्रदर्शनाचा, आणि एक व्यक्ती आले माझ्या इथे आणि त्यांनी सांगितलं की हे चित्र मला आवडलंय, त्याची काय किंमत तुम्ही लावली? तर मी म्हटलं ते काहीतरी 45,000ला होतं. आणि मी तुम्हाला 30,000 रुपये देतो, ओके. मला हवंय काय. आणि खूप ते म्हणजे एवढं त्यांना आवडलं होतं, ते खूपच जास्त आग्रह करायला लागले होते आणि मी त्यांना ते दिलं होतं, मला आठवतं. आणि असं झालं की 5व्या का 6व्या दिवशी एक लेडी आल्या आणि त्यांना पण ते चित्र खूप आवडलं. तर त्या मला मागायला लागल्या की प्रयत्न करा, मला ते चित्र मिळवून द्या, मला हवंय ते चित्र म्हणून. तर त्यांचा पण तेवढा त्यातला इंटरेस्ट बघून मी ते ज्यांनी घेतलं होतं त्यांना कॉल केला. म्हटलं सर असं असं आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर बोलता का? त्यांना खूपच ते आवडलेलं आहे. तर ते बोलले त्यांच्याबरोबर आणि ठीक आहे, ते म्हणाले द्या म्हणून त्यांना पेंटिंग. तर मी म्हणलो ठीक आहे, आता ते द्या म्हणतात तर ठीक आहे. तर मी ज्यावेळेला त्या ज्या लेडी होत्या त्यांना म्हटलं काय त्यांनी किती किंमत ठरवली? ते म्हणाले त्यांनी 70,000 रुपये ओ, सांगितले. म्हणजे ही वॉज नॉट द येस फॅन, ही वॉज नॉट. तर मला तेव्हा कळलं की ते एक आर्ट डीलर होते आणि ते आर्ट घेऊन ते विकायची कशी त्यांना माहिती होतं. तर नंतर मग मला कळलं की ते खूप मोठे हे होते, त्यातले पारखी होते आणि त्यांना त्यातला बिझनेस माहिती होता जो काय होता. तर असे लोक सुद्धा खूप असतात की जे पेंटिंग घेऊन ठेवतात. आणि मग आता एखादा जसं आपण म्हणतो की शेअर बाजारामध्ये सुद्धा एखादा छोटी कंपनी स्टार्टअप आहे, त्याचे रेट्स कमी असतात, पण तेव्हाच ते विकत घेणं महत्वाचं असतं. कारण 5 वर्षांनी त्याचे ज्यावेळेला हाय जाणार आहेत तेव्हा तुम्ही मग तेवढा प्रॉफिट तुम्हाला राहत नाही. म्हणून ज्या नवीन चित्रकार मार्केटमध्ये येतात त्यावेळेला बरेचसे असे लोक आहेत की खूप कमी पैशामध्ये चित्र विकत घेऊन ठेवून द्यायचे आणि मग 15 वर्षांनी फक्त बघत राहायचं की हा चित्रकार कुठे पोहोचतो. आणि ज्या वेळेला 15 वर्षानंतर त्या चित्रकाराच्या लाखांमध्ये किमती गेलेल्या असतात त्यावेळेला ते लोक आपली चित्र मार्केटमध्ये पुन्हा विकायला काढतात आणि ते शो करतात. आणि त्यांच्या क्लायंट्समध्ये सुद्धा त्यांच्या ओळखीतच एवढा चांगला क्लास असतो की ते त्यांना ती चित्र ते सगळं दाखवतात. गुगल करा, या आर्टिस्टच्या किमती बघा आता काय आहेत त्या. तर हे एक वेगळं मार्केट आहे, ह्याची जाणीव मला झाली तिथे जहांगीरमध्ये, हे असं पण आहे. तसंच मला एक असं पण जाणवलं की आपण बऱ्याचदा माणसाच्या कपड्यावरून, माणसाच्या त्याच्या राहणीमानावरून आपण ठरवतो की हा माणूस श्रीमंत असेल, गरीब असेल. ही एक वृत्ती असते आपली जज करण्याची. तर ही वृत्ती किती चुकीची आहे याचा अनुभव मला तिथे आला. कारण तिथे एक खूप गर्दी होती, मी खूप लोकांशी बोलत होतो, लोकांना मला भेटायचं होतं, ऑटोग्राफ घ्यायचे होते, हे सगळं चालू होतं. त्यात एक अत्यंत वृद्ध अशी एक व्यक्ती येऊन बसली, उभी राहिली होती, बऱ्याच वेळ चित्र बघत होती. आणि बघून झाल्यानंतर ती व्यक्ती माझ्या इथे आली आणि मला म्हणाले बहुत अच्छा काम है आपका, दिस इज माय कार्ड. तर त्यांचे कपडे इस्त्री केलेले नव्हते, चुरगळलेले होते आणि फारसे टापटीप नव्हते, ते पायात साधी चप्पल होती. आणि त्यांनी मला कार्ड दिलं. त्या कार्डमध्ये असं काहीतरी गुजरातीमध्ये वगैरे लिहिलेलं होतं. मी आपलं कार्ड घेतलं, खिशात ठेवलं, बोललो थँक्यू वगैरे म्हटलं आणि मी बाकी त्यांच्याशी काहीच बोललो नाही आणि ते गेले निघून. मी त्यांना बसा असं पण बोललो नाही त्यावेळेला. मी कारण लोकांमध्ये गुंतलेलो होतो, तुम्ही इन्व्हॉल्व होते, तुम्ही सगळ्यांना एंटरटेन करत होते. आणि त्यानंतर असं झालं की एक तासाभराने एक माणूस आला. तो माणूस पूर्ण ब्लेझर,
भारी उंची, भारीतल्या कपड्यांमध्ये, शूज आणि एवढं, आणि दिसत होता खूप श्रीमंत माणूस आहे. आणि तो आला आणि त्याने मला सांगितलं ते जे पेंटिंग आहे त्याची काय किंमत आहे. तर मी त्यांना दाखवलं ही किंमत आहे, त्याची काहीतरी 75,000 रुपये किंमत होती लावले. तर ते म्हणाले मला ते हवं आहे पेंटिंग म्हणून. तर मी म्हणालो हे डायरेक्ट आले, पेंटिंग आधी बघितलं नाही, डायरेक्ट आले आणि म्हणाले ते पेंटिंग कितीला आहे. हा. तर यांना मी बोललो तुम्ही कुठे पेंटिंग बघितलंय का? ते म्हणाले नाही, 1 तासाभरापूर्वी माझे वडील इथे आले होते ओके. आणि तुम्हाला माहिती आहेत का ते कोण आहेत? मी म्हणलं नाही. मग त्यांनी मला दाखवलं. त्यावेळेला मी ते कार्ड परत एकदा काढून बघितलं. तर ते त्या काळातले सगळ्यात मोठे कला समीक्षक होते, ओके. ज्यांचं खूप मोठी मॅगझिन्स होती आणि ते खूप मोठे कला समीक्षक होते. ते राहणीमान त्यांचं फार साधं होतं, पण ती व्यक्ती फार मोठी होती. आणि त्यांनी माझं चित्र त्यावेळेला त्यांच्या मुलाला सांगितलं की याचं चित्र एक विकत घेऊन ठेवायचं आपल्याला, काय करायचं. काय नाव त्यांचं? त्यांचं नाव होतं कनू नायक. ओके. हा. तर ते फार मोठे कला समीक्षक होते आणि त्यांनी माझं चित्र तेव्हा खरेदी केलं. तर हे सगळे अनुभव, त्यातून मी एक शिकलो, कधीही माणसाचे कपडे आणि जज त्याचं नाही हे करावं. त्याचं साधी राहणं ह्याच्यावरून आपण त्याला जज करू नये, फार चुकीची गोष्ट आहे. कारण कुठे कोण कसा दर्दी माणूस असू शकतो आपण सांगूच शकत नाही. तर त्या जहांगीर आर्ट गॅलरीच्या प्रदर्शनाने नुसतं आर्थिकच मला सबळ केलं नव्हतं, तर दुसऱ्या पद्धतीने म्हणजे मला एक सांगावं असं वाटतं की त्यावेळेला आपल्या कर्जतची एक प्रसिद्ध पत्रकार जान्हवी मुळे, त्यावेळेला स्टार माझा होता. येस. स्टार माझा. तर स्टार माझा मध्येच त्या जॉबला होत्या. तर त्यांनी त्यांच्या चॅनलमध्ये सांगितलं की आमच्या कर्जतचे आर्टिस्ट आहेत आणि असं जहांगीरला प्रदर्शन होतं. तर आताच्या प्रसिद्ध पत्रकार ABP वर ज्या असतात, ज्ञानदा चव्हाण. ओके. तर ज्ञानदाचं आडनाव वेगळं आहे काहीतरी. तर ज्ञानदा त्यावेळेला एकदम यंग, म्हणजे ते पण सुरुवातच त्यांचं पण करिअरचं. तर त्यांनी माझा इंटरव्ह्यू केला होता जहांगीरमध्ये येऊन. ओ वा. Yes. आणि मी ज्या वेळेला रात्री पहिल्या दिवसाचं प्रदर्शन संपवून घरी आलो, तर सगळ्यांनी अख्ख्या महाराष्ट्रात मला टीव्हीवर बघितला होता, माझी वाह. मुलाखत बघितली होती आणि घरी माझ्या क्लिप्स केलेल्या होत्या माझ्या घरच्यांनी त्या बातमीच्या. टीव्ही चालू आहे क्लिप्स तेव्हा- त्या क्लिप्स मला दाखवल्या आणि खूप आनंद झालेला होता त्या गोष्टीचा, की नुसतं आर्थिकच नाही, तर हे जे समाधान आहे की मला एक म्हणजे रेकॉग्निशन आणि सगळे लोक आपल्याला ओळखू लागलेत आणि आपण चित्र काढलेत म्हणजे काहीतरी खरंच छान गोष्ट केलेली आहे की लोक एवढं कौतुक करतायत. असं ते सगळं जहांगीरच्या याच्यानंतरचं वातावरण होतं. आणि मला असं वाटतं जहांगीरचं ते प्रदर्शन अनेक अंगांनी मला त्यांनी हे केलं, स्थिरस्थावर केलं. आणि मग मी त्याच्यानंतर नेहरू सेंटरला माझं प्रदर्शन भरवलं ओके. 2009 मध्येच. आणि नेहरू सेंटरच्या प्रदर्शनाच्या त्या दरम्यानच मला अचानक एक दिवशी रात्री एक कॉल आला की आम्ही तुमचं अभिनंदन करतोय, आम्ही पुण्याहून अमुक अमुक बोलतोय आणि तर तुमची चित्र आम्ही बघितलीत, तुमचे कॅटलॉग्स आम्ही बघितलेत, नेटवर सुद्धा तुमची चित्र बघितलीत आणि आम्ही दरवर्षी एक पुरस्कार देत असतो एका चित्रकाराला, तर यावर्षी आम्ही तो तुम्हाला जाहीर करतोय. वाव. आता हे सगळं चालू असताना खरं सांगायचं तर ना मला असं वाटलं कोणतरी माझी मस्करी करते. का पण? कारण अंडर एस्टिमेटेड मला असं वाटायचं मला कशाला कोण पुरस्कार वगैरे देईल माझ्या चित्रांना, एवढे चित्रकार आहेत मोठे आणि मला कशाला निवड कोण करणार. मला थोडंसं वाटलं की काहीतरी याच्यामध्ये गडबड आहे. तर मी त्या कॉलला ना, तो नंबर माझ्या याच्यावर राहिला तर मी तेवढं सिरियसली नाही घेतलं आणि मी बोललो ओके ठीक आहे. आता समोरच्या व्यक्तीला थोडंसं काहीतरी वेगळं अपेक्षित असणार ना असं बोलल्यानंतर, की पुरस्कार देतो, थँक्यू कधी येणार. तर मी ओके म्हणून असं काय नो एक्साइटमेंट आठवलं आणि ते समोरच्या व्यक्तीला कसं झालं असेल. आणि मी फोन ठेवला आणि मी परत फोन केला थोड्या वेळाने, बोललो बघूया हे खरं आहे का काय, आपण एक अंदाज घेऊया. फोन केला मी, म्हटलं की हा मग पुढे काय याचं, असं विचारलं तुमच्याकडून काय तुम्हाला लेटर येणार तुमच्या पत्त्यावर, तुमचा त्या समारंभाला बालगंधर्वला पुरस्कार सोहळा होता, त्या समारंभाला तुमचा येण्या जाण्याचा खर्च, तुमचं राहण्याचं सगळं हे, जेवणाचं सगळं हे, तुमच्या बरोबरचे लोक असतील त्यांची सोय, तर हे सगळं केलं जाईल. पुरस्काराची रक्कम तेव्हा त्यांनी मला सांगितली 25,000 रुपये रक्कम होती तेव्हा, सन्मान चिन्ह वगैरे.
तर मला थोडंसं तेव्हा असं वाटलं की मे बी असू शकतं हे सगळं. आणि मग त्यांनी त्यावेळेला त्यांचं नाव वगैरे सांगितलं. तर बघा म्हणजे मी किती चित्रकलेच्या जगात जगत असताना आपण बाहेरच्या जगाचं ज्ञानच नसतं आपल्याला. त्या व्यक्तीचं नाव काय होतं माहिती, ते कोण होते, त्यांचं नाव होतं किर्लोस्कर. ओ किर्लोस्कर हे एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे की सगळे लोक त्यांना ओळखत असतील, पण मी खरंच कोणाला ओळखत नव्हतो. आणि नंतर मला सगळ्यांनी सांगितलं, अरे वेड्या, कोणाचा फोन आलेला माहिती का तुला, कोण येते ब्रँड. हा. आणि मग मी ज्यावेळेला ते बालगंधर्वला पुरस्कार सोहळा झाला, त्यांनी खूप आदरातिथ्य केलं. कारण किर्लोस्करांचं वैशिष्ट्य असं की तो पुरस्कार ऍक्च्युली त्याचं नाव पंडित सातवळेकर पुरस्कार असं त्या पुरस्काराचं नाव ओके. होतं. आता सातवळेकर त्यांच्या फॅमिलीतली जी मुलगी सातवळेकरांची ती किर्लोस्करांच्या घरामध्ये गेलेली आहे. तर ते मिळून ते सेरेमनी सगळे हे करायचे. आणि तो सातवळेकर पुरस्कार हा दरवर्षी महाराष्ट्रातल्या एका संस्कृत पंडिताला आणि एका चित्रकाराला दिला जातो. मग तो जो पुरस्कार होता त्या पुरस्काराच्या वेळेला, कारण बालगंधर्वला मोठा सोहळा होता, त्यावेळेला मग पुन्हा इथे कर्जतमध्ये खूप त्याचं हे झालं, गाजावाजा. काही खूप प्रतिष्ठित लोक कर्जतून पुण्याला पोहोचली होती ते सोहळा अटेंड करण्यासाठी स्वतःच्या खर्चाने. तर हे सगळं खूपच मला खूपच म्हणजे कल्पना करण्याच्या पलीकडे अविश्वसनीय होतं. आणि तो पुरस्कार झाला. आणि मग माझं नेहरू सेंटरला प्रदर्शन झालं, तिथे सुद्धा खूप चांगली विक्री झाली. आणि हा सिलसिला असा सुरू झाला की नेहरू सेंटरची प्रदर्शन, परत मी नेहरू सेंटरला प्रदर्शन थोडंसं कमी वेळात मिळायचं, म्हणजे आपण केलं तर 2 वर्षात परत करू शकत होतो. पण जहांगीरला एकदा केल्यानंतर लवकर मिळायचं. तर अशा पद्धतीने मग मी नेहरू सेंटरला पण बरीच प्रदर्शनं केली. तिथे मी 3 सोलो शो केले नेहरू सेंटरला. आणि जहांगीरला तर माझे आतापर्यंत 4 सोलो झालेत. नेहरू सेंटरने सुद्धा खूप खूप काही दिलं त्यांच्या, म्हणजे तिथे पण खूप चांगले लोक तिथे आले प्रदर्शनामध्ये. तिकडचे पण काही अनुभव सांगा. खूप सारे अनुभव आहेत, खूप सारे आहेत. एक तर मला आठवतं एक किस्सा असा घडला होता की माझं एक क्वेस्ट ऑफ ब्युटी म्हणून मी एक प्रदर्शन केलं होतं. क्वेस्ट ऑफ ब्युटी. तर त्या प्रदर्शनामध्ये एक मेंढपाळाचं मी चित्र केलं होतं, ज्यांनी खांद्यावर मेंढरू घेतलेलं आहे असं. तर त्या प्रदर्शनात मला असं वाटतं प्रदर्शन सुरू झालं आणि त्याच दिवशी सकाळी साधारणपणे 11:30 वाजता एक गृहस्थ आले आणि त्यांनी सांगितलं की हे पेंटिंग मला खूप आवडले आणि मला हे घ्यायचं. ओके. तर मी आत्ता काही आणलेलं नाही कॅश वगैरे, तर मी पुन्हा येतो संध्याकाळी. तर मी बरोबर तुमच्या इथे किती वाजता, त्यांनी 5 वाजता मी तुमच्या इथे पोहोचतो. तर तुम्ही ते तेव्हा मी तुम्हाला कॅश देतो आणि चित्र खरेदी करतो. मी त्यांना बोललो, बघा माझं प्रदर्शन चालू आहे आणि तुम्ही जर 5 वाजता आला नाही तर मी दुसऱ्या कोणाला तरी जर का हवं असेल तर मी देऊन टाकेन. बरोबर, असं मी त्यांना बोललो. आणि ते म्हणाले ठीक आहे, डन. आणि ते गेले. आणि साधारणपणे 4:30-5लाच एक लेडी आली तिथे प्रदर्शनात आणि त्या बऱ्याच वेळ ते चित्र बघत होत्या, तेच चित्र खूप वेळ बघत होत्या. मला लक्षात आलं की हे काहीतरी आता इथे घडणार आहे वेगळं. तर त्या म्हणाल्या मला हे चित्र पाहिजे. तर मी त्यांना सांगितलं असं असं आहे, तर ते 5 वाजता येणार आहे, तर मला ते त्यांना द्यावं लागणार आहे. आता 5 वाजायला आलेले होते. त्या म्हणाले 5 तर वाजत आले, कुठे आलेत कोण? मी पण घड्याळ बघितलं, 5 तर वाजत आले, अजून आले नाही कोण. 5 वाजून 10 मिनिटं झाली. त्या म्हणाल्या आता बास झालं, तुम्ही ते चित्र मला देऊन टाका, ते काही आलेलं नाहीये, ते चित्र आता मी घेते. म्हणून मी बोललो ठीक आहे, आता ते आलेलं नाही, 5 वाजताचं टाइम दिलं होतं, ह्या खूपच रिक्वेस्ट करतात म्हणून मी ते चित्राला आमच्या रेड डॉट लावतो, सोल्ड म्हणून. तर त्यांना मी रेड डॉट दिला आणि त्या अशा रेड डॉट घेऊन त्या चित्रावर लावतच होत्या. तेवढ्यात त्या मॉर्निंगच्या आलेल्या व्यक्तीची एंट्री झाली. 5:20 वगैरे झालेले असतील तेव्हा. आता आणि मी असा प्रश्न पडले की आता करायचं काय. आणि त्या व्यक्तीने माझ्याकडे एवढ्या रागाने बघितलं आणि त्या मला ते म्हणाले की
मी तुम्हाला सांगितलं होतं, मी बोललो सर तुम्ही मला 5 वाजता सांगितलं होतं, 5:20 झालेले आहेत आता, मी तुमची वाट बघितली. ते म्हणा असं होतं 5चे 5:20 वगैरे होतातच, 5-10 मिनिटं इकडे तिकडे होतातच, तुम्ही वाट बघायला पाहिजे होती. आणि तिथे गॅलरीमध्ये एक भांडण चालू होतं चित्र विकत घेण्यावर. आणि त्या ज्या लेडी होत्या त्या पण म्हणाल्या एक काम करा, तुम्ही मला नका देऊ हे चित्र, त्यांना द्या, एवढे त्याच्यासाठी हे आहेत तर तुम्ही ते त्यांनाच द्या, तुम्ही अग्रेसिव्हली त्यांनी Aggressively हे मागितलं आहेत वगैरे. आणि ते गृहस्थ होते ते म्हणायला लागले नाही ठीक आहे, यांनी ज्या वेळेला मनाचा मोठेपणा दाखवला ते पण म्हणायला लागले नाही नाही राहू द्या, आता कोणीतरी घ्या. हा असं सुरू झालं. आणि मग त्यांनी त्याच्या हे होत्या लेडी होत्या त्यांना ते चित्र ते म्हणाले, दिलं घ्या. जेंटलमॅन. आणि त्यांनी सांगितलं मग मी दुसरी यांची काही पेंटिंग खरेदी करतो. तर हा एक त्याच्यातला किस्सा होता. त्याच्यामध्ये असंही होतं. त्याच्यामध्ये असे छोटे 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 बरेच किस्से आहेत. एक किस्सा तर असा आहे की अचानकपणे मी सकाळी गॅलरी ओपन होते त्यावेळेला मी काहीतरी 11ला गॅलरी ओपन होणार होती. मी बरोबर मला लेट झालं होतं, 11ला 5 मिनिटं होती, कर्जतून गेलो होतो आणि मी आता एंटर करतोय तर मला नेहरू सेंटरच्या आत आपण जातो तर खूप चेकिंग मधून वगैरे जावं लागतं तुम्हाला सिक्युरिटीवर. तर त्या चेकिंग मधून वगैरे मी चाललो होतो आणि मी पहिले गॅलरीत काही लोक उभी आहेत आणि बाहेर खूप सारे पोलीस आहेत आणि हे आहेत. तर मी बोललो हे काय आहे, म्हणून मी आज जसं जवळ जाऊ लागलो तर या लोकांना कुठेतरी बघितलेलं आहे आपण. आणि त्याच्यामध्ये छगन भुजबळ होते. त्याच्यात असे बरेच प्रसिद्ध आपण ज्या व्यक्तींना राजकारण, तर ते सगळे ते चित्र बघत होते आणि ते एन्जॉय करत होते. मी गेल्या मला बोलले वा काय चित्र आहे तुझी, खूप सुंदर. आणि एकदम माझे कॅटलॉग घेतले, माझे खूप छान हे झालं. आणि ही बातमी कुठेतरी अजून बाहेर पसरली आणि माझ्या प्रदर्शनामध्ये अचानक शरद पवार आले. काय म्हणता? त्यावेळी ते भारताचे हे होते, मला वाटतं त्यावेळी ते संरक्षण मंत्री असतील मे बी हे भारताचे. ते आले आणि बराच वेळ अर्धा तास होते प्रदर्शनामध्ये. तर म्हणजे त्यांना पण ह्याची आवड आहे. खूप आवड आहे चित्रांचं. मला असं वाटतं की जेवढे आपले पॉलिटिशियन्स आहेत ना त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे पेंटिंग खरेदी करणारी जी फॅमिली आहे म्हणजे पवार कुटुंब आहे, त्यांनी खूप सारी चित्र खरेदी केली. जसं राज ठाकरे सुद्धा आहेत, हो माझी पण आहेत, त्यांच्याकडे खूप आहे. तर त्यांनी मग तिथे ते आले. तर असं नेहरू सेंटरची जी हे होती ना एक वेगळंच वाईब. एकदा अचानक अमोल पालेकर आले प्रदर्शनात. अरे वा. अमोल पालेकर म्हणजे मी विश्वासच ठेवत होतो की आपल्या प्रदर्शनात अमोल पालेकर. आणि ऍक्टर्स वगैरे कोणी आहेत असे जे आले असतील? सगळ्यात माझा जे अंगावर काटा आणणारा क्षण तुम्हाला सांगतो की चित्रपट आपण लहानपणापासून बघत असतो, अनेक आपल्याला आवडत असतात अभिनेते, पण माझा आवडता एक कायमचा नट होता ज्याचे सगळे पिक्चर मला आवडायचे आणि जो मी फॅनच होतो त्या माणसाचं नाव म्हणजे नसरुद्दीन शाह. मी खूप चित्रपट बघायचो आणि त्या माणसाची ऍक्टिंग मला खूपच आवडायची. तर एक दिवस असं झालं, मी लीलाला माझं प्रदर्शन होतं आणि मी प्रदर्शनामध्ये चित्र मांडलेली होती आणि मी असं बसलो होतो आणि तिथे मला एका याच्यामध्ये अंधारामधून मला एक व्यक्ती तिथून बसलेली दिसली एका याच्यावर. तर मी म्हटलं की अरे या व्यक्तीला कुठेतरी बघितलं. तर नसरुद्दीन शाह होते. तर मी गेलो आणि मी म्हटलं सर तुम्ही माझं प्रदर्शन चालू आहे, तुम्ही जरा येता का बघायला म्हणा. तर त्यांच्याबरोबर त्यांचे दुसरे लोक होते, ते म्हणाले नो उनको टाइम नाही आहे, बिलकुल बिझी आहे आप. नसरुद्दीन शाह त्यांना सगळ्यांना म्हटलं थांबा एक मिनिट, इज एन आर्टिस्ट, मुझे जाना है उनके साथ. त्या सगळ्या लोकांना गप्प बसून ते माझ्याबरोबर आले. ते आलेच नाही नुसते गॅलरीत, ते गॅलरीत आले आणि त्यांनी प्रॉपर एक चित्र शांत उभं राहून बघितलं आणि सगळी एक एक करून सगळी चित्र व्यवस्थित बघितली आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून ते तिथे चालत होते. तर मी त्यांनाच म्हटलं सर मला थोडा चिमटा काढू द्या स्वतःला की मी कल्पना करू शकत नाही की नसरुद्दीन शाह माझ्या खांद्यावर हात टाकून गॅलरीत फिरतायत, माझी चित्र बघतायत, त्याचं कौतुक करतायत. आणि तेवढंच करून मला त्यांनी लिहून दिलं त्या ह्याच्यावर माझ्या फीडबॅक की खूप काळानंतर ह्या दर्जाची पेंटिंग्स बघतोय. वाह.
आणि खाली त्यांची सही आहे नसरुद्दीन शाह. वा वा वा. ते मी मग नंतर जसा सोशल मीडिया आला तसे ते फोटो आणि ते मी सगळं टाकलं होतं सोशल मीडियावर. Is it? पण ते स्वप्न होत होतं. आणि नसरुद्दीन शाह खरोखर तो माणूस एवढा मोठा का त्याला म्हणतात कलावंत म्हणून ते मला जवळून बघायला मिळालं. कारण ज्या पद्धतीने ते बोलत होते तो एक सामान्य Depth. माणूस, डेप्थ जी होती त्या माणसामध्ये. आणि कुठेही आपण कोणी सेलिब्रिटी आहोत आणि हे सगळं कुठेही नव्हतं. हम्म. ज्या कलेची जी आवड म्हणतो ना आपण एक मनापासून असणं ते कुठेतरी कलाकाराचं ते कनेक्ट झालेलं होतं. आणि ते त्या पद्धतीने माझ्याशी जे काय त्यांनी रिस्पॉन्स दिला होता तो भारावून टाकणार होता. ही आठवण खूपच जास्त महत्वाची असं मला वाटतं. वा. असे बरेचसे किस्से प्रदर्शनामध्ये, बरीच मोठी मोठी माणसं येऊन गेली. असंच मला असं आठवतंय की एकदा मी प्रदर्शनावरून येत होतो आणि रात्रीची वेळ होती. म्हणजे प्रदर्शन 7लाच क्लोज होतं. कर्जतला याची लोकल साधारण 8 पावणे 8ची वगैरे लोकल मिळायची. ती पकडून कर्जत गाठेपर्यंत 9:45 वगैरे झाले असं तर 9 वाजले असतील. आणि दिवसभर थकलेला मी ट्रेनमध्ये बसायला जागा मिळाली ठाण्याला आपल्याला की मी झोपायचो. बरोबर. आणि मी झोपलो. मोबाईल माझा सायलेंटवर राहिला किंवा बॅगेत राहिला मला त्यावेळेला आठवत नाही. पण मी ज्यावेळेला उठलो मला साधारण वाटतं भिवपुरी किंवा नेरळ स्टेशन आलेलं असेल. म्हणजे मिस कॉल होते माझ्या मोबाईलवर 2. हम्म. हम्म. आणि मी त्या ह्याच्यावर कॉल परत करतोय तर कॉल लागत नाहीये. ओके. ओके. आणि मग दुसऱ्या दिवशी मी प्रदर्शनात गेलो तेव्हा सकाळी साधारण 11:30-12ला एक गृहस्थ आले आणि त्यांनी सांगितलं हे चित्र मला हवंय, खूप सुंदर झालं वगैरे. ते खूपच वाटत होते खूप धनाढ्य व्यक्ती असेल किंवा त्यांचा एक ऑरा असतो तो. आणि ते येऊन गेले आणि ते येऊन गेल्यानंतर सगळे गॅलरीचा स्टाफ आला तिथे आणि ते मला म्हणायला लागले तुम्हाला माहिती आहे का कोण होते ते तुमच्याकडे जे आले ते. हा. मी म्हणलो नाही. ते म्हणाले ते मिस्त्री होते जे टाटा ग्रुपचे खूप वरच्या पोस्टचे जे हे होते मेनच म्हणू शकतो. हम्म. तर ते येत नाही त्यांना बोलून सुद्धा ते तुमच्याकडे कसे काय आले. मी म्हणलो मला माहिती नाही. त्यावेळेला ते आलेले त्यावेळेला त्यांनी सांगितलं मी काल कॉल करत होतो तुम्हाला, हम्म. तुमचा फोन तुम्ही उचलला नाही. ओ. तर मिस्त्री मला कॉल करत होते मी कॉल उचलला नव्हता. बघा. ही पण एक घटना त्याच्यातली मला आठवते की हे छान असे छोटे छोटे प्रसंग आहेत खूप सारे. आणि मग ते कायम बऱ्याच काळ माझे क्लायंट राहिले, अजूनही आहे. चित्र ते घेत राहिले, त्याचे सगळे मित्रमंडळी असतील. तर एक आता मला अचानक आठवलं याच्यावरून की माझं जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये गेल्या प्रदर्शनामध्ये अचानक म्हणजे त्या दिवशी पण खूप गर्दी होती आणि खूप लोक व्हिजिट करत होते, माझ्याशी बोलत होते. आणि त्या गर्दीत मी पण लोकांशी इंटरॅक्शन करतोय. पण एक फॅमिली होती, 4 जण होते. ती फॅमिली बराच काळ 2 मुली आणि त्यांचे आई वडील एकदम साध्या कपड्यांमध्ये. आणि ते बराच काळ प्रदर्शन चित्र माझी बघत होते, निहाळत होते. आणि मी इकडे लोकांमध्ये बिझी होतो. तर त्यातली एक जी मुलगी होती ती माझ्याकडे आली आणि मला म्हणाली की ते चित्र जे आहे त्याची काय किंमत आहे. मी बोललो मग प्राइस लिस्ट त्यांना दाखवली. तर त्यांनी ती बघितली आणि मग मला बोलवलं इकडे या. तर ते जे गृहस्थ होते त्यांचे वडील त्यांनी माझ्याशी ते बोलू लागले आणि ते म्हणाले की क्या आप समजाइए व्हॉट इज द कन्सेप्ट बिहाइंड दिस पेंटिंग्स. मी त्यांना सगळी कन्सेप्ट समजून सांगितली की काय मी का चित्र काढली, काय वाटतं, टायटल हे का दिलं मला त्याची. कसलं चित्र होतं ते? चित्र एक शेतकरी होता ज्याच्या हातामध्ये एक बकरीचं पिल्लू आहे. असा एक म्हातारा शेतकरी होता आणि द गार्डियन असं मी त्याचं नाव होतं त्या याचं. तर त्याविषयी ते बोलले. अजून एक राजस्थानी माणसाचा होता, फेटेवाला होता, त्याचं एक हे होतं चित्र. तर त्याविषयी ते बोलले. मी सगळं त्यांना एक्सप्लेन केलं आणि मग त्यांनी सांगितलं ठीक आहे ही दोन्ही पेंटिंग्स आम्हाला हवे. ओके. तर नेहमीप्रमाणे बोललो ओके तुम्हाला एवढं ॲडव्हान्स द्यावा लागेल त्यासाठी. दोन्ही चित्रांची किंमत काहीतरी मला असं वाटतं 3 लाख वगैरे होत होती. तर मी म्हटलं तुम्ही एक अगदी 50K जरी ॲडव्हान्स केला तर ते बुक करून टाकेन मी तुमच्यासाठी. आणि मग तुम्ही सांगा त्या पत्त्यावर डिलिव्हरीची पद्धत असते ती नेहमीची. आणि मग तेव्हा बाकीचं अमाऊंट ते हे करू शकतात. ते म्हणाले माझ्याकडे आता काहीच नाही आहे म्हणून पैसे. आय डोंट हॅव मनी.
तर म्हटलं असं मग बुक कसं करणार म्हटलं, काहीतरी तर तुम्हाला बुकिंग अमाऊंट द्यावी लागेल. तर ते त्यांच्या मिसेसकडे बघायला लागले काही आहे का म्हणून. तर त्या म्हणाले माझ्याकडे पण काही एवढे पैसे नाही. एकमेकांच्या तोंडाकडे. मग त्या मुलीने तिच्या पर्समधून काही अशा नोटा काढल्या, असं त्या ह्यांनी काढल्या आणि त्यांची असे जमा करून थोडेसे 15,000 रुपये झाले ते सगळे. हो. आणि त्याने आता हे ठेवा, आम्ही हे आता हे बुकिंग अमाऊंट म्हणून ठेवा. आणि ते निघताना त्यांनी त्यांचं कार्ड माझ्या हातात दिलं. ते म्हणाले हे माझं कार्ड राहू दे. तर मी वाचलं कार्ड, जस्ट असं बघितलं आणि ठेवलं. म्हटलं हे कोणते, त्याच्यावर टाटाचं काहीतरी असं लिहिलेलं आहे. म्हटलं हे टाटाचे कोणतरी एम्प्लॉई असणार आणि मोठ्या वरच्या पोस्टवर असतील. मी कार्ड आत ठेवलं आणि ते स्वतः थोडे गॅलरीतून मधून बाहेर दुसऱ्या गॅलरीत असे गेले तिथून. आणि त्या मुली माझ्याशी बोलत उभ्या राहिल्या थोड्या. तर तिथे एक व्यक्तिचित्र प्रदर्शन बघत होते. ते आले आणि त्यांनी मला थोडं बाजूला घेतलं. ते म्हणाले तुम्हाला माहिती आहे का ते जे तुमच्याशी बोलून आता गेले ते कोण होते. मी म्हणलं मला नाही माहिती, तुम्ही ते कार्ड बघा जरा नीट. मी कार्ड काढलं आणि ते टाटाचे एम्प्लॉई नव्हते, त्यांचं आडनाव टाटा होतं. त्या कार्डवर जे लिहिलं होतं. कोण होतं ते? त्या कार्डवर लिहिलं होतं नोएल टाटा. मग मला त्या व्यक्तीने सांगितलं की हे रतन टाटांचे भाऊ. त्यावेळेला रतन टाटा हयात होते. आणि त्यावेळेला मला एवढं थोडंसं एम्बॅरेसिंग पण झाल्यासाठी की हे मी काय केलं किंवा कोणाशी मी बोलत होतो. आणि त्या ज्या मुली होत्या त्यांना मी ते त्यांचे सांगितले तुमच्या वडिलांना घेऊन या. मला माहिती नव्हतं की ते कोण आहेत, तर प्लीज त्यांना कुठे. ते गेल्या आणि त्यांना घेऊन आल्या. आणि मग छान फोटो सेशन आणि छान गप्पा वगैरे सगळं हे झालं. पूर्ण चेंजच झाला माहोल सगळा. आणि ते पण खूप छान त्यांनी अप्रिशिएट केलं. छान फोटो आणि एवढं साधं राहणीमान, म्हणजे एवढं वैभव बघितलेली व्यक्ती. आणि त्यांनी एवढंच नाही तर मला चित्र घेऊन घरी बोलवलं होतं. एक दिवस घरी भेटायला गेलो तर त्यांचं कलेक्शन बघितलं. खूप मोठं कलेक्शन आहे स्कल्पचर्स आणि पेंटिंगचं. आणि त्याच्यामध्ये माझी चित्र जाऊन लागणं ही मला खूप मोठी गोष्ट वाटते. की त्यांच्या आणि त्यांची जी चित्राबद्दलची जाण आहे त्या फॅमिलीची, ती मला फार खास वाटली. की त्यांची निवड करण्याची पद्धत, ज्या पद्धतीने त्यांनी मला सगळं विचारलं होतं. तर आणि टाटा अर्थातच मग परत गॅलरीतले बरेच लोक मला भेटायला आले की तुमच्याकडे हे कसे काय आले म्हणून. ओके, एवढी मोठी व्यक्ती तुमच्याकडे कशी आली. म्हणजे हे सगळं गॅलरीमध्ये 2-3 दिवस या बातम्या चाललेल्या होत्या. सगळे एकमेकांची चर्चा करत तुला माहिती कोण आलं होतं आणि ते माझ्याकडे आले होते. ह्याचं मला फार कौतुक आणि प्राईड असलं. आणि मला आश्चर्य वाटलं की त्यांच्यापर्यंत आपलं हे कसं गेलं असेल. मे बी बिकॉज ऑफ द मेस्त्री फॅमिली असेल. पण अशी काही घटना घडल्या. तसंच मला एक अजून आठवतं की एक लेडी आल्या आणि त्यांनी माझी चित्र बघितली, त्यांना खूप आवडली. आणि मग त्यांनी मला एक चित्र त्यांना एवढं आवडलं की त्या म्हणाल्या थांबा मी सांगतो तुम्हाला. आणि त्या गॅलरीतून बाहेर, गॅलरीत नेटवर्क मिळत नाही प्रॉपर. ओके. म्हणून त्या बाहेर गेल्या आणि त्या कॉल करत होत्या कोणाला तरी. आणि त्यांचं 2 तास त्या उभ्या होत्या बाहेर. आणि 2 तासानंतर त्या म्हणाल्या मी माझ्या मिस्टरांना बोलवलंय. आणि 2 तासानंतर त्यांचे मिस्टर यायच्या आधी मी बघितलं खूप सारे पोलीस आले. आणि गॅलरीत सगळं पोलिसांनी भरून गेली. असे पोलीस येतात सगळे बॉडीगार्ड्स. आणि मग ते म्हणाले आले माझे मिस्टर कोण होते, आपले विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर. ते आले आणि ते येऊन ते चित्राचे इथे थांबले. आणि ते म्हणाले तुमचं चित्र घेण्यासाठी मला गेले 2 तास, मी तिकडची कामं सोडून इथे आलेलो आहे. आणि त्यांनी ते चित्र नुसतं घेतलंच नाही तर त्यांनी विधान भवनामध्ये आपल्याला लावलेलं आहे. ते म्हणाले या चित्रात जे महाराष्ट्राचं कल्चर तुम्ही दाखवलंय ते खास आपल्या विधान भवनात ते लागलं पाहिजे की महाराष्ट्राची संस्कृती काय. खूप छान ते चित्र त्याचं दाखवतंय सगळं. म्हणून मला त्यांनी बोलवलं नंतर विधान भवनात आणि तिथे ते चित्र लावून माझ्याबरोबर त्यांचं छान, म्हणजे खूप छान त्यांचा एक अनुभव होता. तर असे खूप सारे छोटे छोटे अनुभव आहेत की जे वेळ पुरणार नाही एवढे आपण ते सांगत राहू शकतो. नक्कीच. आणि मग आता हे तुमचा प्रवास जो आहे हा आपला महाराष्ट्रामधला आहे, पण तुम्हाला अवॉर्ड मिळाले आहेत ते अमेरिकेत आहेत. त्याची जर्नी कशी सुरुवात झाली किंवा काय, व्हॉट वॉज द प्रोसेस, हाऊ डिड यू गो अबाउट. हो तर हे अवॉर्डच्या बाबतीत मी असं म्हणेन की जसं सोशल मीडिया आलं ना, फेसबुक आलं
व्हॉट्सअप आलं तसं थोडंसं माहिती होऊ लागली या सगळ्या गोष्टींची, की अशा कुठल्या कॉम्पिटिशन्स असतात आणि असं पण. आणि काय झालं सगळ्यात महत्त्वाचं, जसं फेसबुक आलं, फेसबुकनी एकतर आपले जुने मित्र मैत्रिणी शाळेतले कॉलेजचे सगळ्यांशी कनेक्ट केलं आपल्याला, आपल्या गावातले लोक त्यांच्याशी आपण कनेक्ट होत गेलो. तसंच आमच्या बाबतीत काय झालं चित्रकारांच्या बाबतीत, की सेम पद्धतीचे कॉमन फ्रेंड्स, कारण मी जे स्टुडंट, त्यामुळे माझे कॉलेजचे मित्र आणि त्यांचे मित्र या सगळ्याचे मिळून आपोआपच एक जे सगळं जे कला जगत होतं ते सगळे आम्ही कनेक्ट होऊ लागलो. सगळे चित्रकार महाराष्ट्रातले एक झाले फेसबुकमुळे. ओके. त्यांना एक प्लॅटफॉर्म आला आणि एकत्र सगळे वाचू लागले किंवा शेअर करू लागले. तर याचा खूप सारा फायदा होऊ लागला. म्हणजे मी काहींना स्वतः फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या, काहींनी स्वतः मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवल्या, असं करून ती सगळी एक कम्युनिटी जी काय चाललेलं असतं कम्युनिटीत हेच समजू लागलं. तर मी ज्या वेळेला एक इंटरनॅशनल आर्टिस्ट म्हणून एक मॅगझिन यायचं, त्याच्या म्हणजे फेसबुकला त्याचं हे यायचं की असं असं त्याची कॉम्पिटिशन आहे, तर मी त्याच्यामध्ये चित्र एंटर केलं होतं इंटरनॅशनल. आणि मला आठवतं, मला चित्रकार रवी परांजपे जे होते त्यांनी मला सांगितलं होतं की तू नक्की इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिनला चित्र पाठवलं पाहिजेस, तुझ्या चित्रात ती ताकद आहे. आणि मी 3 वेळा पाठवलं, मला 3ही वेळेला त्यांचं हे आहे, म्हणजे त्यांची ते निवडतात 10 चित्रकार आणि त्याच्यावर आर्टिकल करतात त्या मॅगझिनमध्ये. तर माझं दरवेळेला निवड झाली आणि माझ्यावर त्यांनी आर्टिकल पण केलं इंटरनॅशनल आर्टिस्ट मॅगझिनमध्ये, जी ऑस्ट्रेलिया आणि USA इथून ते प्रकाशित होतं एकाच वेळेला. तर त्या 3 वेळा माझ्यावर लेख आला. त्याच वेळेला मला इंटरनॅशनल आर्टिस्टच्या याच्यामुळेच मला हे कळलं की पेस्टल जर्नल म्हणून एक मॅगझिन असतं. ओके. तर ते जगातलं सगळ्यात मोठं पेस्टलचं हे मॅगझिन आहे. अच्छा. तर त्याच्या कॉम्पिटिशनला मी चित्र पाठवलं, तिथे सिलेक्शन झालं. आणि नुसतं सिलेक्शनच झालं, त्यांनी मला त्यांचा जगातल्या 5 मोठ्या पेस्टल आर्टिस्ट मध्ये निवड केली आणि मला पुरस्कार पण दिला त्याचा. तर ह्या सगळ्या हे गोष्टी घडत होत्या, याच्यामुळे मीडियामध्ये बऱ्यापैकी नाव येत होतं. आणि त्यानंतर ह्याचं पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिकेच्या बाबतीत तर एक मोठी गंमत झाली होती की पेस्टलमध्ये मी चित्र करत होतो. आता चित्रकलेच्या जगतातलं थोडंसं बोलायचं म्हटलं आमच्या ह्याच्यातलं कम्युनिटी मधलं, तर तुम्हाला जसं आपण म्हणतो ना, एखादी जातीची किंवा धर्माची माणसं संख्येने कमी असतात त्यांना आपण अल्पसंख्याक म्हणतो. तसंच आमच्या याच्यामध्ये पेस्टल आर्टिस्ट म्हणजे अल्पसंख्याक. ओके. कारण सगळ्यात जास्त संख्येने जर चित्रकार असतील तर वॉटर कलर आहे. वॉटर कलर मध्ये चित्रकार, मग येतं ऑइल, आणि त्यानंतर येतं सॉफ्ट पेस्टल्स. सॉफ्ट पेस्टल मध्ये खूप कमी चित्रकार आहेत ज्यांनी चित्र केलेली आहे. पहिली गोष्ट, भारतात खास करून कमी चित्रकार आहेत सॉफ्ट पेस्टल. आणि त्याच्यामुळे ना ह्या याला फारसे स्पॉन्सरर्स, फारशे ऍक्टिव्हिटी असं काही नाहीये इंडियामध्ये तरी. त्याला फारसं रिस्पेक्टफुल असं वातावरण त्याच्या भोवती नव्हतं, अप्रिसिएशनच नाही कामासाठी. म्हणजे इतर माझे मित्र जे वॉटर कलर मध्ये काम करतायत किंवा ऑइल मध्ये काम करतायत त्या सगळ्यांना अप्रिसिएशन मिळत होतं, अवॉर्ड्स मिळत होते. पण मी पेस्टल मध्ये करत होतो, मला कुठल्याही पद्धतीचं ते मिळत नव्हतं तसं अप्रिसिएशन इंडियामध्ये तरी. आणि मी त्यासाठी ना मला थोडं वाईट पण वाटायचं. पण एक होतं, पेस्टलचं चित्र हे कागदावर असतं काढलेलं, ते कॅनव्हासवर नसतं. आणि पेस्टलचं चित्राचं असं की त्याच्यावर जरी काच काढून टाकली तुम्ही, हे पेस्टलचं चित्र आहे जे आता मी विचारणारच होते. तर हे ब्लॅक कलरच्या पेपरवर हे चित्र काढलंय. तर ह्याला मध्ये तुम्ही बघताय की ही जी फ्रेम आहे ना बाजूचा माउंटिंग, ही जी विंडो तयार झालेली आहे, तर ही जी विंडो आहे ही मुद्दामून तयार केली जाते जेणेकरून काच आणि ते कागद याच्यात एक डिस्टन्स राहील. तर असं हे पेस्टलचं चित्र त्याला प्रिझर्व करणं खूप कठीण असतं. जरी काच काढून टाकली तर त्या कागदावरचा पेस्टल तुमच्या हाताला असं सहज लागेल कलर, आणि ते पुसल्या पण जाईल चित्र. अच्छा. एवढं ते व्हल्नरेबल आहे एकदमच. म्हणून ते सांभाळणं त्रासदायक, त्याचं फ्रेमिंग त्रासदायक, कॉस्टली, एक्सपेन्सिव्ह. म्हणून बरेच चित्रकार टाळतात पेस्टलचं चित्र करणं, त्यांना ते नको वाटतं त्यासाठी. पण मला पेस्टल करताना जो आनंद मिळत होता तो मी त्याच्याशी हे होतो की मला आनंद मिळताना मी करत राहणार. त्याचं पुढे काय होतं, विकल्या जातं नाही मला माहिती नाही, पण मी ते करत राहणार. आणि मी माझी पेस्टलची चित्र फेसबुकवर टाकत राहायचं ओके कंटिन्यू. आणि सगळी कम्युनिटी त्यात कनेक्टेड होती. एक सिनियर चित्रकार आहेत
त्यांनी मला एक दिवस कॉल केला, हम्म. पुण्याचे आहेत. हम्म. त्यांनी मला एक दिवस कॉल केला आणि त्यांनी मला सांगितलं की मला काही तुम्हाला विचारायचे काही गोष्टीच्या, ओके. की तुम्ही कुठल्या कंपनीचे पेस्टल वापरताय, कुठल्या कंपनीचा कागद वापरताय, तुमचं काय पद्धत आहे. म्हणजे थोडंसं मला असं वाटतं की बरेचसे चित्रकार ना या बाबतीत थोडे रिझर्व्ड असतात, की मी काय करतोय, कुठलं टेक्निक वापरतोय, कुठला मटेरियल वापरतोय, सांगायला पटकन तेवढे मोकळे होत नाही, अच्छा. जेणेकरून आपले टेक्निक बाहेर जाऊ नयेत किंवा असं. पण मला आधीपासूनच अशी सवय होती की मी फार मुक्तपणे सगळ्या गोष्टी मोकळेपणे सगळ्यांची सांगत होतो, शेअर करत होतो. Correct. तसंच मी केलं त्यांच्याशी, पण सगळं सांगितलं. आणि आता या गप्पा आमच्या वाढल्या फोनवरच्या, म्हणजे आम्ही बोलता बोलता 5 ते 10 मिनिटं झाले, 10 ते 15 झाले. आणि मग बोलता बोलता विषय निघाला. त्यांनी सांगितलं तुम्ही खूप छान काम करताय, एवढी वर्ष तुम्ही काम म्हणजे आणि खूप दर्जेदार काम करताय, तर मला शुभेच्छा वगैरे दिल्या. मी म्हटलं मी काम तर करतोय, बरीच वर्ष मेहनत घेतोय, पण जसं इतर माध्यमांना महत्व असतं तसं पेस्टलला नाही, याचं मला वाईट वाटतं. एक खंत असते खंत की असं. त्या मला appreciation नाही. म्हणाल्या, त्या मला म्हणाल्या पण भारतात नसेल पण भारताच्या बाहेर खूप आहे. मी म्हटलं कसं काय, तर त्या म्हणाल्या तुम्ही एक साईट आहे त्याच्यावर जा, अमुक अमुक एक साईट आहे, त्या साईटवर त्यांच्या खूप मोठ्या वर्ल्ड वाईड कॉम्पिटिशन्स असतात, तर तुम्ही ते बघा. म्हणून मी ते जाऊन चेक केलं, तर तिथे मला त्या साईटवर दिसली पेस्टल सोसायटी ऑफ अमेरिका. आणि त्या दिवशी त्यांचं जे हे होतं त्याच्यावर, त्या पेजवर त्यांनी टाकलेलं होतं की टुडे लास्ट डे टू एंटर, डेडलाईन. आणि ती त्यांची त्या वर्षाच्या कॉम्पिटिशनची डेडलाईन होती. ओके. आणि बस मी लगेच, माझ्याकडे पेस्टलची चित्र होतीच, मी पटकन एंटर करून टाकलं त्याच्यामध्ये चित्र. एंटर केलं आणि म्हटलं आपलं सिलेक्ट होईल हे किंवा नाही शक्यता नाहीच. आणि गंमत अशी झाली की 2 महिन्यानंतर त्यांचा ईमेल येतो, त्यात माझं चित्र सिलेक्ट झालेलं. वा. आता एवढा मला त्याचा आनंद झाला होता. पण गमतीचा भाग असा की त्याच वेळेला अजून एक सोसायटी मला सापडली होती आणि तिचं सुद्धा लगेचच सबमिशन होतं. ती होती पेस्टल सोसायटी ऑफ वेस्ट कोस्ट, जी कॅलिफोर्नियामध्ये अमेरिकेच्या. तर मी त्याला पण एंटर केलं होतं चित्र. आणि तिथं तर गंमत अशी झाली की त्यांचा मला मेल आला की तुम्हाला टॉपचा अवॉर्ड आम्ही आमच्या सोसायटीचा जो आहे तो आम्ही देतो. वा वा वा, कॉंग्रॅच्युलेशन. साऊथ वेस्ट आर्ट मॅगझिन अवॉर्ड. आता असं झालं की इकडे चित्र लागले, तिकडे अवॉर्ड, आणि अमेरिकेतल्या अशा संस्थेकडून आपल्याला अवॉर्ड मिळणार आहे. आणि आता अमेरिकेत पोहोचायचे. हो, आणि 2 टोकं ना, 2 टोकं. आणि माझं अमेरिकेत कोणच नाही, ना कोणी नातेवाईक, कोणी नाही. मग हे नाही करत का जे तुम्हाला अवॉर्ड देणार होते त्यांनी काही सोय नाही, वगैरे? त्यांचं कसं असतं, ते तुम्हाला एक रात्रीचं राहण्याचं देतात, त्यांच्या अवॉर्डची रक्कम चांगली असते, इन्व्हाइट करतात. हा, इन्व्हिटेशन लेटर देतात. म्हणजे तुम्हाला विजाचा इश्यू नाहीये तेव्हा? नाही, पण तसं नसतं ते. विजा हा अमेरिकेचा विजा मिळणं फार कठीण गोष्ट होती, ती एवढी सोपी नव्हती. तो विजा साठी अप्लाय करून, त्याच्या इंटरव्ह्यूसाठी तयारी करून, काय काय पॉइंट्स आपण शेअर केले पाहिजे तिथे सांगायला पाहिजे, ते लेटर सुद्धा दाखवायचं, हे फार इम्पॉर्टंट असतं. कारण लेटर दाखवलं तुम्हाला इन्व्हिटेशन आलंय, ऑफिशियली जाऊ शकतो. नाही, कसं आहे त्याच्यामध्ये त्यांचे विजा ऑफिसचे वेगळे काही रूल्स असतात, ते बघताना वेगळ्या पद्धतीने बघतात. ज्या वेळेला त्यांचा एकच क्रायटेरिया असतो विजा देताना, सगळ्यात महत्वाचा, की येणारी व्यक्ती, अमेरिकेत येणारी व्यक्ती ही परत जाणार आहे की नाही, देश सोडून परत आपल्या घरी जाणार आहे की नाही, हे ज्या वेळेला कन्फर्म त्यांना मिळतं ना, त्यावेळेला ते पटकन देतात. त्याच्यात ऑप्शन नसतात काही असे अवॉर्ड साठी येतोय किंवा काही असं? हा, तर कसं असतं माहितीये का, जर का तुम्हाला अमेरिकेमध्ये एवढे अवॉर्ड्स वगैरे मिळतात, यू आर नॉट जस्ट टुरिस्ट, तर तुमचे चान्सेस तिथे राहण्याचे जास्त आहेत ना. हो, दे थिंक इट इन अ डिफरंट पर्स्पेक्टिव्ह. ओके. जर का एक संस्था तुम्हाला अवॉर्ड देते अमेरिकेमध्ये, तुम्हाला एवढा रिस्पेक्ट देते, तुम्हाला एवढे पैसे देते अमेरिकेमध्ये, तर ते अर्थातच तुमचे राहण्याचे चान्सेस वाढतात. अच्छा. मग अशा वेळेला जर चान्सेस वाढत असतील, परत एका ठिकाणीच नाही, तुम्हाला 2 ठिकाणी हे सगळं चालू आहे, मग तुम्ही सोडाल का देश, तो तुम्ही याल का परत, मग तुम्हाला ते विजा देतील का, हे सगळ्याचा विचार केलेला होता. आणि माझ्या नशिबाने तो इंटरव्ह्यू एवढा छान झाला आणि मला विजा मिळून गेला अमेरिकेचा. आणि ती सगळी एवढी स्वप्नवत सगळं घडत होतं. एक तर अमेरिकेला कधी जायचं, आजपर्यंत आमच्या कुटुंबामध्ये कोणीच परदेशी गेलेलं नाही, परदेशी सुद्धा.
करेक्ट. म्हणजे अगदी आपले जवळचे देश म्हटले, नेपाळ, सिंगापूर, श्रीलंका, इथे पण कधी कोण गेलेलं नाही. आउट ऑफ इंडिया कोणी हा, आणि अमेरिकेत जायचं हे म्हणजे माझ्या कल्पनेच्या बाहेर होतं. पण एवढे आवड होते आणि त्याच्या जीवावर थोडंसं. माझा एक क्लायंट होते जुने, जे US मध्ये होते. मी त्यांना मेल केले आणि त्यांनी मला एक इन्व्हिटेशन लेटर पाठवलं आणि ते मला म्हणाले की मी मदत करीन म्हणून, तुम्ही या. आणि मी त्या हिमतीवर अमेरिकेत पोचलो होतो. तो दौरा जो होता तो फारच, म्हणजे मला हे माहितीच नव्हतं की जेटलॅग काय असतो. म्हणजे मला असं वाटलं जसं आपण ट्रेननी प्रवास करतो, कारनी प्रवास करताना जो त्रास होतो तसंच काहीतरी जेटलॅग असेल. मला असं वाटतं आजही बरेच लोक ज्यांनी असा प्रवास केलेला नाही त्यांना कल्पना नसेल की जेटलॅग काय असतं. जेटलॅग हे ऍक्च्युली तुमचं जे दिवसाचं पूर्ण जो तुमचा क्रम आहे, डेली रुटीन जे आहे आणि बॉडीला झालेली त्याची सवय, अख्खा बायोलॉजिकल क्लॉक Yes. हे होतो. म्हणजे एक वेळ तुमची झोपायची सेट आहे, एक वेळ तुमची जेवणाची सेट आहे, त्या वेळेला त्या गोष्टी घडणं, खास करून झोप, जेवणापेक्षा पण झोप ही सगळ्यात महत्वाची गोष्ट असते. कारण मग जर ज्या वेळेला तुम्ही झोपता त्यावेळेला तुम्हाला तिथे उठायचंय आणि तुमचा दिनक्रम सुरू करायचा. इथे ज्या वेळेला आपण झोपतो एक्झॅक्टली, आपण जर इंडियामध्ये ज्या वेळेला संध्याकाळी आपण ज्या वेळेला म्हणतो की 6 वाजलेत, एक्झॅक्टली कॅलिफोर्नियामध्ये तिथे सकाळचे 6 वाजतात. ओके, बरोबर उलट आहे. उलट आहे. म्हणजे तुम्ही ज्या झोपाच्या दिशेने प्रवास सुरू करता त्यावेळेला तिकडे उठायचंय तुम्हाला. आणि त्याचा मला प्रचंड त्रास झाला होता. मी खूप आजारी पडलो होतो त्यावेळेला आणि कोणी ओळखी पाळखीचं नव्हतं. आणि अशा वेळेला अनेक वेगवेगळे अनुभव आले. आता ते मला खास सांगावेसे वाटतात.